नारायण पाटील साहेब, त्याचप्रमाणे सुधाकर पाटील साहेब आपण स्टेजवर या. किरण पाटील साहेब आपण बोलू. पहिल्यांदा दीप सर्व ठीक है. तो काय करते हाँ तो चश्मे सिक्योरिटी हाँ ठीक है. लोकनेते दीपा पाटील साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. लोकनेते दीपा पाटील साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय. पटना का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सुधाकर पाटील साहेब वरला तुम्ही काही बसा, तुम्ही बसा बसा. ज्येष्ठ लोकांनी बसा. मी प्रतिनिधी देणार येतो. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी मी सर्वप्रथम महासंघाचे अध्यक्ष श्री भूषण पाटील यांचे स्वागत
श्री किरण पाटील साहेब यांना करायला सांगतो. त्याचप्रमाणे IRS श्री सुधाकर पाटील साहेब यांचे स्वागत सांगपाडा ग्राम समितीचे अध्यक्ष श्री प्रल्हाद ठाकूर साहेब यांना सांगतो. प्रल्हाद ठाकूर साहेब या. गावठाण नगर परिषदेचे सर्वसेवा आणि सर्वांना परिचित राजाराम पाटील साहेब यांचं स्वागत मी दीपक पाटील यांना सांगतो. आणि ॲडव्होकेट विकास पाटील यांचे स्वागत मी श्री संतोष पवार करते. त्याचप्रमाणे प्राजक्ताताई गोवारी महासंघाच्या महिला विंगच्या अध्यक्षा यांचे स्वागत करण्यासाठी मी किशन नेरुरकर यांना विनंती करतो. याप्रमाणे उपस्थित सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करून आपण कार्यक्रमाकडे वळूया. आपल्याला कल्पना असेलच की 23 सप्टेंबर रोजी शासनातर्फे एक नवीनच शासन निर्णय GR प्रकाशित करण्यात आला आणि त्यामध्ये विस्तारित गावठाणाचा मूल्यांकन करताना कशा पद्धतीने ती घरं रेग्युलरच केली जातील याविषयीची मांडणी करण्यात आली. त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण सर्व इथे जमलेलो आहोत. चर्चेमध्ये आपल्याला त्या मुद्द्यांवरच बोलायचं आहे. त्याच मुद्द्यावर वक्ते सुद्धा मार्गदर्शन करतील, आपले विचार मांडतील आणि जेणेकरून या GR मध्ये काही त्रुटी असल्यास किंवा काही आपल्याकडनं काही सूचना असल्यास आपण त्या ठिकाणी त्या मांडणार आहोत. आणि ह्या आपण मांडलेल्या सर्व सूचना या आपण वरती पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटून देणार आहोत. यापूर्वी असा GR आला होता, त्यात काही त्रुटी होत्या. आपल्या त्या काळच्या कमिटीने निर्मलला सिडकोच्या हेड ऑफिसला बैठक घेऊन अधिकाऱ्यांना त्याच्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या. पुन्हा असं होऊ नये त्यासाठी आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे आणि इथे मान्यवर मंडळी आहेतच जे या विषयातले जाणकार आहेत. सर्वप्रथम आजचे कार्यक्रमाचे आयोजक परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संघटनेचे श्री किरण पाटील आपल्याला या GR बद्दल माहिती देणारं प्रेझेंटेशन सादर करतील. या ठिकाणी अध्यक्षपदासाठी आम्ही भूषण पाटील साहेब यांचं नाव सुचवतो. दीपक पाटील साहेबांनी त्याचा अनुमोदन केलं आहे. तर याचप्रमाणे आता किरण पाटील साहेब सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि त्या अनुषंगाचं प्रेझेंटेशन सादर करतील. नमस्कार. परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था आणि नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महासंघाचे मी विशेष धन्यवाद देईन का आमच्यासारख्या नवख्या लोकांना असे कार्यक्रम घेण्याचा अनुभव नसतो. त्याची सिक्वेन्स कशी करायची, संघटन कसं करायचं याची कुठली कल्पना नसते, पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यावर त्यांना मी विशेष धन्यवाद देतो. तसेच
पनवेलचे आमदार माननीय श्री प्रचंडदादा ठाकूर साहेब, जे आता थोड्या वेळ तिथे येतीलच, त्यांनी याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं. जेव्हा मंत्रालयामध्ये बैठक झाली त्यावेळेला सुद्धा त्यांनी तिथे व्यवस्थित चर्चा करून काही असे मुद्दे मांडले जे सर्वांच्या नजर चुकीतून राहून गेले होते. त्याबद्दल आपण पुढे चर्चा करू. आमदार साहेब स्वतः त्याबद्दल बोलणारच आहेत. सर्वांचं स्वागत झालेलं आहे. फक्त दोन लोक आता इथे मला दिसतात. एक इथे विद्यमान नगरसेवक माननीय श्री विकास घरत साहेब आणि खारघरचे माजी नगरसेवक श्री प्रवीणदादा पाटील यांचं मी स्वागत करतो. विजयदादा चिपळेकर साहेब बहुतेक दिसतात. धन्यवाद. आता मुद्द्यावर येऊया. 23/9/2024 रोजी जो राज्य सरकारचा शासन निर्णय पारित झालेला आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आता इथून जमलेलो आहोत. त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही सूचना आहेत. त्याच्यावर प्रत्येकजण आपलं मत प्रकट करतीलच. पण शासन निर्णय जेव्हा पारित होतो त्याच्यामध्ये काही जमेच्या बाजू सुद्धा असतात. प्रथम आपण त्याच्या जमेच्या बाजूबद्दल बोलू, नंतर सूचनाबद्दल बोलू. तर आता पुढची साहित्य लागलं बरोबर. आता जमेच्या बाजू अशी का सर्वात महत्वाचं म्हणजे की ह्याच्यामध्ये जुन्या जयाप्रमाणे 250 मीटरची कुठली सीमा ठेवलेली नाही. त्याच्यामुळे प्रकल्पासून घर त्याच्यापेक्षा बाहेरच्या म्हणजे 250 मीटरच्या बाहेर जरी असेल तरी सुद्धा त्याचा या जयामध्ये विचार केलेला. ही मोठी जमेची बाजू या वेळेला आहे, कारण ह्याच्यावरच भरपूर संघर्ष झाला होता आणि विरोध झाला होता. पुढचा असा आहे की त्याच्यामध्ये पहिला जो 2022चा जो शासन निर्णय होता, हरीश साहेब या तुमचं स्वागत आहे. असं नसतं व्हायचं. तर 2022चा जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी जर वाडी गावठाणामध्ये विस्तारित गावठाणामध्ये बांधकाम केलं असेल त्यामध्ये जो स्वतः वास्तव्यात असेल तरच ते नियमित होणार होतं. जर त्यांचे भाड्याने दिलं असेल म्हणजे चाळी असतील ते अपात्र ठरणार होतं. ते याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्याचं स्वागत केलंच पाहिजे. पुढचा मुद्दा जो होता की वाणिज्य बांधकाम म्हणजे एखाद्याने स्वतःच्या घराखाली एखादं गाळा काढले, पिठाची चक्की काढली, एखादं गॅरेज असेल तर ते अपात्र ठरणार होतं. ते या शासन निर्णयामध्ये ते नियमित करण्याची तरतूद केलेली आहे. पुढचं असं होतं की प्रकल्पग्रस्तांचं एकच घर नियमित होणार होतं अगोदर. आता त्यांच्या वाली वारसाने असंख्य बांधकामं जरी केलेली असतील तर ते सर्वच्या सर्व नियमित होणार आहेत. ही एक जमेची बाजू आहे. त्याच्या पुढचं असं आहे की ज्या प्रकल्पग्रस्तांचे 12.5% भूखंड वाटप करताना अतिक्रमित घरांचं जे पात्रता कापून घेतली होती ती सुद्धा TDR रूपी त्यांनी त्याचा परतावा केला आहे. आता त्याच्यावर आपले पुढचे मार्गदर्शक चर्चा करतीलच, पण कमीत कमी त्यांची तरतूद ठेवली, कोणा अन्याय व्हायला नको. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की जर समजा आपल्याला तर जमीन हक्क पाहिजे, आपली सभा पण त्यासाठी की आपलं जमीन हक्काचं लढाई, भाडेपट्ट्याची ही, कारण ह्या सगळ्याच्या नियमितीकरण आहे. त्याच्यामध्ये शासनाने असं सांगितलंय का प्रत्येक बांधकामाखालची जी जमीन आहे मग ती सिडकी नोटिफाईड असेल म्हणजे समाविष्ट किंवा संपादित असेल त्याच्या घराखालच्या जमिनीची आपल्याला भाडेपट्ट्याने नियमितीकरण ते कारण जमीन आपल्याला मिळते, घर नियमित आपलं होत नाही, कारण त्याला आपण बांधकाम परवानगी CC घेतली नाही, त्या सिडको आपल्याला दिलीच नाही. तर घराची जी काही मालकी जी असते ती पूर्णपणे मालकी आपल्याला मिळत नाही. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 60 वर्षाचा भाडे करार करून मिळतोय. त्याला तर बसलेल्या कोणाच्याच मनात दुमत असू शकत नाही, कारण सर्वांनी त्याचा विरोध केलेला आहे की आम्हाला प्रियन मालकीच पाहिजे. त्याच्यामुळं जर एखादा प्रकल्पग्रस्त असा असेल त्याच्यामध्ये मनामध्ये अशी शंका असेल की बाबा मी अशा जागेवर घर आहे का ती ऑलरेडी सिडको संपादित झालेली आहे, सिडकोच्या नोटिफाईड प्लॅन मध्ये आहे, तर मी एवढ्या वर्षापासून त्याचा उपभोगी घेतलेला आहे, भाडे घेतोय, तर मग मला भाडे करायला मान्य आहे. पण तो भाडेकर जर केला तर त्याला संरक्षण इतकंच मिळेल तर कमीत कमी अशा होणाऱ्या कारवाई त्याच्यावर थांबतील, पण त्याला मालकी हक्क कधीच मिळणार नाही. पुढचं तर आता याच्यावर सूचना आम्ही असं करणार आहोत का GR मध्ये पहिलाच मुद्दा असा लिहिला आहे का आम्ही गुगल सर्वेक्षण याचं करू. तो गुगल सर्वेला आमचा ठाम विरोध आहे. आमदार प्रचंड ठाकूर साहेबांनी हा मुद्दा मांडला, संदीप नाईक साहेबांनी मांडला का गुगल सर्वेक्षण मध्ये काही घरं अपात्र करतात. विमानतळामध्ये आपण बघितलेलं एखादं घर मोठ्या झाडाखाली असेल तर गुगलमध्ये मेबी त्याची मॅपिंग होत नाही. एखादं घर मोठ्या इमारतीच्या बाजूला असेल किंवा शासनाच्या कारवाईला घाबरून जर कोणी बांधकामच केलं नाही, पण जुना तिथे आपण गावठी भाषेमध्ये आपल्या घटा बोलतो किंवा एखादा छोटासा पाया असेल जो दिसत पण नाही, खुली जागा आहे, तो अपात्र ठरण्याची चान्स गुगल सर्वेमध्ये असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर कृषी क्षेत्राची परिसीमा ठरवायची असेल त्यासाठी गुगल मॅपिंग ठीक आहे, पण ज्यावेळी तुम्ही घरांची मोजणी कराल त्यावेळेला सक्षम 95 घरांचे झाले पाहिजे, बांधकामांचे झाले पाहिजे. भूमी अभिलेख असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांची माणसं असतील, सिडकोची माणसं असतील, महापालिकेची गावातले पंच असतील आणि मिळकतधारक ज्याची ती प्रॉपर्टी आहे तो स्वतःचा उभा पाहिजे. लांबी, रुंदी, चतुसीमा, त्याच्या आजूबाजूची गल्ली, परसबाग सगळ्याची मॅपिंग झाली पाहिजे, म्हणजे कोणा अन्याय होणार नाही. ही आमची पहिली सूचना होती जे नगर विकास विभाग करू शकतो. दुसरं जर असो त्याच्यावरचा मुद्दा हा झाला दुसरा खालचा सॉरी. तर 60 वर्ष 6वा मुद्दा जो आहे त्या मुद्द्यावर जमीन हक्काचे प्रमुख नेते राजाराम पाटील साहेब बोलतीलच, प्रक्षोभाने बोलतील, पण
मी इथे एवढं थोडक्यात सांगतो की जमीन मालकी आपल्याला हवी आहे, फ्री होल्ड मालकी सिडकोने आपल्याला दिली तरच या जी आरचं आपण समर्थन करू शकतो. जरी सुरुवातीचे 6 मुद्दे जे सांगितले ते आपल्या फायद्याचे असले तरी मूळ त्याचा जो गाभा आहे तोच काढून घेतला आणि आपल्या इथे जमीन मालकीच नाहीये. तर नगरविकास खाता आपल्याला जर जमीन मालकीची अग्रीमेंट केली 60 वर्षाच्या भाडेपट्ट्या करण्यापेक्षा जर फ्री होल्डची अग्रीमेंट प्रत्येक घर मालकाबरोबर किंवा मिळकत धारकाबरोबर सिडकोने केली तर हा मार्ग आपल्याला खुला होतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 122 प्रमाणे आपण महसुली संरक्षण करू शकतो आणि प्रॉपर्टी कार्डचा मार्ग आपला खुला होतो. ही एक सूचना आम्ही ऑलरेडी केलेली आहे, महासंघाने केलेली आहे. पुढचा पुढे त्याच्यानंतर जर समजा फ्री होल्ड असो किंवा इतर कुठला प्रकार असो, प्रॉपर्टी कार्डचा का असो ना, प्रत्येक जण आपापली प्रॉपर्टी जी आहे ती मोजून घेईल, त्याची प्रॉपर्टी कार्ड बनवून मालकी मिळेल. पण सामूहिक मिळकतीचं काय? प्रत्येक गावामध्ये मंदिर, अंगणवाडी, रस्ता, विहीर, तलाव याचे प्रॉपर्टी कार्ड कोणी बनवायचे ना, तर ते सरसकट प्राधिकरणाच्या घशामध्ये जातील. पण जर गावाला जर आपला सुनियोजित विकास करायचा असेल तर जो तो आपली वैयक्तिक मिळकती आहे त्या मोजून घेतील, त्यासाठी खर्चही करतील, पाठपुरावा करतील. पण सामूहिक मिळकती कोणी मोजणार नाही. त्यासाठी सुद्धा शासनाने आपला कसा प्रकारचा अध्यादेश त्याच्यामध्ये असला पाहिजे. नेक्स्ट मुद्दा असा आहे की आता नगर विकासाचा जो जी आर निघालेला आहे, बरं तो भाडेपट्ट्याचा असो का मालकीचा असो, त्याच्यामध्ये फक्त सिडको नोटिफाईड किंवा संपादित जागेवरच्या घरांना न्याय मिळतो. पण बहुतेक गावांमध्ये एमआयडीसी जागेमध्ये घर आहेत, गुरजमीच्या जागेमध्ये, वन खात्याच्या जागेमध्ये जमिनी आहेत, आकारी पत्रात नदीपात्रामध्ये जमिनी आहेत आणि त्याच्यावर जे घर आहेत त्यांना या जी आरने न्याय मिळत नाही. तर सर्वसमावेशक पूर्ण गावाचा आपला सर्वांगीण विकास करायचा असेल, जे आपल्या स्टॅगलाईन सुद्धा आहे की विस्तारित गावठाण विकास व नियमन, त्याचा विकास म्हणून नियमन पण जर करायचं असेल तर सिडकोच्या जागेमध्ये जेवढी घर आहेत तेवढी नियमित होतील. म्हणजे एमआयडीसी जागा आणि शासकीय जागा ती अपात्र ठरतील. मग त्यासाठी उद्योग विभागाचा जी आर लागेल, शासन निर्णय लागेल ज्याने एमआयडीसी ची घर नियमित होण्याचा मार्ग खुलावे. महसूल खात्याचा एक शासन निर्णय लागेल ज्याने वन खात्याच्या आणि शासकीय जमिनीची घर आहेत त्यांनाही न्याय मिळेल. ही सूचना आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि आमदार साहेबांनी, दोन्ही आमदारांनी तसं पत्र उद्योग मंत्र्यांनी दिलेले. आता मी उदाहरण देतो. काही लोक म्हणतात की याची अंमलबजावणी शक्यच नाही. अशीच चर्चा 2022 मध्ये झाली होती का हे फक्त चुनावी जुमला याची अंमलबजावणी होणार नाही. ठीक आहे, आपल्या जमीन मालकी पाहिजे त्यावर आपण सगळे थांबवू, पण शासन निर्णय जर पारित झाला त्याची अंमलबजावणी, मी 12.5% उदाहरण देतो. ज्या वेळेला तो पहिल्यांदा 1990 साली 91 साली जी झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये असं होतं का 1986च्या आधीचे जे निवाडे होते त्यांना 12.5%चा मोबदला मिळणार नाही, त्याच्यानंतर जे निवाडे त्यांनाच मिळेल. त्याच्यामुळं संघर्ष झाला, विरोध झाला, मग परत त्याच्या सुधारणा झाली आणि सरसकट ज्यांच्या जमिनी जातील शेवटपर्यंत जातच राहत. 2007 ला काही लोकांच्या जमिनी यावर भेटतात, तरी 1994 जी आर त्यांना आजही 12.5% भूखंड भेटतात. त्याच्यानंतर परत सुधारणा झाली की आम्हाला तुम्ही जे भूखंड देताय त्याच्यामध्ये फक्त रेसिडेन्शियल दिले. मग परत सुधारणा केली आणि आपल्याला 1.5 FSI चा 15% FSI कमर्शियल. त्याच्यामुळे प्रत्येक प्रकल्पाच्या बिल्डिंग खाली आपण खाली गाडी बघू शकतो. त्याच्यामुळे त्याला बिझनेस करण्यासाठी मुभा भेटली. त्याच्यानंतर परत त्रुटी निघाल्या का बाबा गावाचे शेतमजूर होते, मिठागर कामगार होते, ज्यांना जमीनच नव्हती, भूमीर लोक होती, त्यांचं पुनर्वसन कसं होईल. मग परत त्याने 40 मीटरचं घर बांधण्यासाठी आपण भूखंड परत सुधारणा केली. त्याच्यानंतर परत असं झालं का बाबा तुम्ही 12.5% पूर्ण देत नाही, 4.5% तुम्ही आमचे कट करून घेतलेले, ते आम्हाला परत पाहिजे. आज त्याचा लढा 20-25 वर्षापासून चालू आहे. पण सांगत तात्पर्य एवढं, असे असंख्य मुद्दे असून सुद्धा शासन निर्णयाची अंमलबजावणी थांबली का? नाही थांबली. आजही आपण त्या जुने शासन निर्णय जे पात्र आहेत ती लोक ते भूखंड घेतच राहिले. कोण गप्प नाही बसतो बाबा आम्हाला शासन निर्णयच मान्य नाहीये, आधी सुधारणा करा मगच घ्या. सांगण्यात तात्पर्य असं तर जरी त्याच्यामध्ये जे पात्र आहेत त्यांनी वेळोवेळी त्याचा उपभोग घेतलेला आणि ती प्रक्रिया आजही निरंतर चालू आहे. तसंच जर 2022च्या जी आर मध्ये सुद्धा काही त्रुटी होत्या, ज्या माणसाचं घर 250 मीटरच्या आतमध्ये आहे, स्वतः वास्तव्य करतं, कमर्शियल बांधकाम नाही, तर असं म्हणून आधी त्या जुन्या जी आर पात्र होऊ शकतो जर त्यांनी भाडेपट्टा कबूल केला तर. आता अंमलबजावणी, लीज होल्डची अंमलबजावणी अशी होईल जर आपण कबूल केलं तर मी होतोय. सेम स्पेशल सर्वे होणार, मिळकत पत्र बनेल, त्याच्यानंतर सिडकोचा 60 वर्षाचा करारनामा बनेल, अख्खी मुंबई लीजवरच आहे, त्याप्रमाणे आपल्याला लीजवर तो भूखंड मिळेल. आणि जी तत्सम प्राधिकरण म्हणजे NMMC आहे, PMC आहे, वरून नगरपालिका आहे, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जिल्हा नियोजन समिती कोण असेल त्यांच्याकडून तुम्ही बांधकाम परवाना घेऊ शकता. कारण तुमच्याकडे भाडेपट्ट्याने का हो प्लॉटची म्हणजे ताबा तुमच्याकडे आलेला असेल. पण त्याच्यामध्ये भीती अशी आहे प्रत्येकामध्ये का जर आपण लीज होल्ड कबूल केलं तर आपल्याला एखाद्या मोठ्या क्लस्टरच्या विकासकाच्या घशामध्ये सिडको घालू शकते आणि अशा छोट्याशा क्लस्टरच्या बिल्डिंग मध्ये आपल्याला जावं लागेल. कारण भाडेपट्ट्यावर जर आपण प्लॉट घेतला तर सिडको मालक असणार, आपण टेनंट असू. त्याच्यामुळे सिडको जे सांगेल ते आपल्याला करावं लागेल. सिडकोने असं दाखवलं तुमची पॉप्युलेशन खूप टेन्स आहे,
तिथे नागरिक सुविधा पोहोचू शकत नाही, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तुम्हाला क्लस्टर पर्याय नाही. मालकी नसल्या कारणाने मे बी आपल्याला त्यावेळेला खूप संघर्ष करावा लागेल. मालकी असेल तर आपण सांगू तसंच होणार, पण मालकी नसल्यावर सिडकोच्या ठिकाणी आपल्याला परत रिटर्न लावावं लागेल. म्हणजे शासनाने होऊन सुद्धा त्याचा आपला उपभोग घेता येणार नाही. पुढचं बघा, आता जर हे फ्री होल्ड झालं तर त्याची अंमलबजावणी कशी होईल? जर फ्री होल्ड झालं तर तसं सेम मॅपिंग आणि सर्वे सेम टू सेम तसं भूमी अभिलेख करणं होईल. पण जो करारनामा बनेल प्रत्येक बांधकामाखालच्या जमिनीचा, ती कुठल्याही जमिनीची जमीन असो, तिचा फ्री होल्डचा करारनामा बनेल. म्हणजे तिथे कुठली अशी कॅपिंग नसेल, 60 वर्ष 99 वर्ष, लाईफ टाईम कायमस्वरूपी मालकी आपल्याकडे येईल. म्हणजे जसा जुना सातबारा XYZ माणसाच्या नावावर होता तो अवॉर्ड झाला म्हणून सिडकोच्या नावावर ट्रान्सफर झाला, शासनातर्फे सिडको. मग आता जर समजा फ्री होल्डची अग्रीमेंट झाली, करार बनला, तो पंजीकृत करार जर बनला, तर त्या सातबाऱ्यावर जिथे जिथे आपलं पोझिशन आहे 10/20 असेल, 25/50 असेल, 40/60 असेल, ते प्रत्येक पोझिशन होल्डरचा नावावरती पूर्ण लाईफ टाईम जमीन केली जाईल. म्हणजे सिडकोचा अधिकार तिथे संपुष्ट येईल. त्याचे फायदे असे होईल. नेक्स्ट गेम त्याच्यामुळे गावाची जी गावठाणाची प्लॅनिंग आपल्याला करायची, कारण नेहमी असं असतं का सिडकोने शहरांची निर्मिती केली पण गावांची निर्मितीला काही जमली नाही. मालकी मिळाल्यानंतर आपण अशा प्रकारे गावांची प्लॅनिंग करू शकतो. गावातल्या सामूहिक मिळकती त्याची मॅपिंग करू शकतो, त्याची मालकी गावातले जे काही रेस्टॉरंट मंडळ असतील, गाव कमिटी असतील, गाव कमिट्यांना खूप महत्व याच्यामुळे येणार आहे. आणि त्याच्यामुळे अशी प्लॅनिंग आपण आदर्श गाव शहरांबरोबर घडवू शकतो. पुढचा मुद्दा, अशा प्रकारे काही गावांचे मी अभिलेख काढले होते ज्याच्यामध्ये आदर्श गाव वेगवेगळ्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये सुद्धा बँगलोर सारख्या ठिकाणी, हैदराबाद सारख्या ठिकाणी अशी गाव प्रॉपर प्लॅनिंग करून गाव बनवली. सिडकोला कधी जमलं नाही ते आता आपल्याला सर्वांना मिळून, तर प्रकल्पाच्या संघटनेला मिळून, आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मिळून ते करून घ्यायचं. पण त्यासाठी जमीन मालकी महत्वाची. भाडेपट्ट्याने जर केलं तर आपल्याला खूप अडचण येते. पुढचं आता जर फ्री होल्ड झालं त्याचे फायदे असे की कागदपत्री सिडको मालक असल्याने आपल्याला कायम सोडून फ्री होल्ड तर पूर्णतः हक्क सिडको संपुष्ट होते. सिडकोला काही समजच राहणार नाही, आपल्याला सिडकोकडे जायची गरजच नाही मालकी एकदा आपल्याकडे भेटली तर. नेक्स्ट, बांधकामधारक स्वतः कायमस्वरूपी मालक होणार. त्याच्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम याचा शासन निर्णय ऑलरेडी झालेल्या 2009 मध्ये का प्रत्येक गावाची सेक्शन 122 आणि 126 प्रमाणे मोजणी करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड द्यायचं. पण जमीन मालक सिडको असल्या कारणाने त्याच्या अंमलबजावणी होऊ शकली नाही. जर फ्री होल्ड अग्रीमेंट झाली तर सिडकोचा संबंध असणार नाही. ह्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 122 आणि 126 नुसार प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचा मार्ग तिथे खुला होईल. पुढचा मुद्दा असा आहे का जर लीज, आपण जर सुद्धा लीज होल्ड घेतली तर ज्या अंमलबजावणी झाली तो प्रॉब्लेम असा होईल का लीज ट्रान्सफर करायची असेल, लीज रिन्युअल करायची असेल, हस्तांतरण करायचं असेल, त्याचा वापर बदल करायचा, प्रत्येक वेळेला सिडकोकडे आपल्याला जावं लागेल, रेटा लावून धरायला लागेल, परत तिथे खर्च होणार. आणि मग जे असून सुद्धा आपला उपयोग घेता येणार नाही, कारण तुम्हाला सीसी देणारं प्राधिकरण असेल, पनवेल महानगरपालिका, NMMC किंवा जिल्हा नियोजन समिती, पण सॉरी जिल्ह्याचं जे टाउन प्लॅनिंग अथॉरिटी असेल ती, पण तुमची मार्केट सिडकोचे असल्या कारण ते होत नव्हतं. जर लीज आपली लीजच्या जागी आपण जर समजा फ्री होल्ड केलं तर या सगळ्याला आळा बसेल. नेक्स्ट मित्र, त्याच्यामुळे जमीन मालकी जर आपल्याकडे असेल तर सिडकोने काय ठरवलं जरी का बाबा जबरदस्ती क्लस्टरमध्ये आपल्याला टाकायचं तर ते टाकता येणार नाही, कारण मालक आपण असू जमीनचं. त्यावेळेला सिडकोची मालकी पूर्ण संपुष्ट देईल. क्लस्टर जर करायचं पण असेल, जर पर्यायच नसेल, खूपच डेन्स आहे, छोटे छोटे 2-2 फूटच्याच गल्ले आहेत, तर आपण सामूहिक एकत्र येऊन सुद्धा त्याचा विकास करू शकतो. नेक्स्ट, समूह विकास किंवा जर आपल्या स्वतःच्या इच्छेने करू शकतो. आणि घर पण जेव्हा बांधायचं असेल, पुनर्विकास करायचा असेल त्यावेळेस त्याच्यावर थोडं कारवाई होईल. त्याच्यामुळे बँकेचं कर्ज मिळेल, फायनान्स मिळेल. बघत साहेब या असं सेवा तुम्ही यावरतीच बसा. तर मग जर फ्री होल्ड मालकी आपल्याला जर मिळाली तर बँक आपल्याला फायनान्स देईल, कर्ज देईल. त्याच्यामुळं आपण प्रबोधन करून आर्थिक लोकांच्या मिटिंगा घेऊन, गाव सभा लावून अशी गाव आपण स्वतः घडवू शकतो, ज्याच्यामध्ये गावांचं नियोजन आपण स्वतः पण करू शकतो, एखादा विकासात घेऊन पण करू शकतो. आपल्या प्रेरणेने होणारी मालकी आपल्याकडे आहे. सिडकोची जर आपण लीज स्वीकारली तर सिडको जसं प्लॅनिंग केलं तसं त्यांचं आपल्याला ऐकायला लागेल. तर असे डेन्स गाव मी स्वतः भरपूर ठिकाणी फिरलोय. जर डेन्स पॉप्युलेशन असेल, एकाला एक लागलेलं घर असेल, कुठल्याही प्रकारचं नियोजन नसेल, तर ते गाव पूर्णतः तोडून त्याचं क्लस्टर करून प्रत्येकाला इमारतीत टाकायचा हा एकच पर्याय असूच शकत नाही. जमीन मालकी असेल तर अशी डेन्स पॉप्युलेशनची गावं सुद्धा आपण घडवू शकतो. तुम्ही आता फोटोमध्ये खालच्या बघू शकता, प्रत्येक गावाला असं नागरिक सुविधा म्हणजे ड्रेनेज लाईन, सुवर लाईन, इलेक्ट्रिक लाईन, जे काही युटिलिटी लाईन आहेत त्या सगळ्या लाईन्सनी जोडून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण गाव त्यांना तोडायची गरजच नाही. आणि प्रत्येक गावामध्ये मध्ये खुल्या जमिनी असतात, त्या ठिकाणी पार्किंग असेल
किंवा व्हेकल ऍक्सेस ते देता येतं. म्हणजे इन शॉर्ट असं होईल की विन सिच्युएशन सिडकोसाठी, शासनासाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी जो ठपका आपण शासनावर निर्मित होतो का सिडको आणि शासनाला फक्त शहरांचं नियोजन होतं, गावांचं नियोजन कधी जमलंच नाही. जर आपल्याला फ्री होल्ड मालकी मिळाली तर शहरांबरोबर सुनियोजित गावं सुद्धा आपण घडवू शकतो. आणि ह्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा फ्री होल्डचं समर्थन करावं लागेल, जमीन हक्काचं समर्थन करावं लागेल, एवढं मी सांगतो. आणि याच्या पुढच्या मान्यवर आपले आपले विचार मांडतील. पण स्वतः सांगता करता इतकं सांगेल का जर आपण आलेल्या शासन निर्णयाचे जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत त्याच्यावर विचार केला आणि फ्री होल्डची मागणी रेटून पकडली तर मला असं वाटतं, सुधाकर पाटील साहेब याच्यावर बोलतीलच, की ऑलरेडी सचिवांनी हे कबूल केलंय आणि माझं स्वतः पण बोलणं झालं होतं मुख्य सचिवांची, प्रधान सचिवांची, का पूर्ण नवी मुंबईत आता फ्री होल्ड होणार आहे. पण आता याच्यासाठी 30 वर्षापासून वातावरण सर्व संघटनांनी तयार केला, लोकप्रतिनिधी तयार केला. हा निर्णय काय असाच कोणाच्या एकटीने सांगण्यावरून झाला नाही. 30 वर्षापासून सगळ्यांनी भेटायला लावून ठेवलेले आहेत, पत्रव्यवहार झाले, आंदोलनं झाली, त्याच्या जीवाला शासन निर्णय झालाय. त्याच्यामध्ये एकच सुधारणा आता करू पाहिजे आपल्याला, ती म्हणजे फ्री होल्ड मालकी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता यानंतर सुंदर असे प्रेझेंटेशन सादर झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा इथे झालेला आहे आणि पुढील चर्चेसाठी जमीन हक्क आणि त्याविषयी माहिती देण्यासाठी मी श्री राजाराम पाटील साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो. समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती, बंधू आणि भगिनी हे अत्यंत जबाबदार लोक आहेत आणि म्हणून महापुरुषांना वंदन करण्यापूर्वी मी आपल्याला धन्यवाद देईन की जमीन हक्काच्या विषयावर आपण आज एकत्र आलात. विषय खूप मोठा आहे. मला बोलायची पहिली संधी दिल्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो, पण जबाबदारी पण तेवढीच मोठी आहे. मी जास्तीत जास्त विषय पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेन. बंधू आणि भगिनींनो, आज जो विषय आपण घेतलेला आहे हा जमीन हक्कांचा विषय आहे आणि मी खेदाने सांगतो, भारतामध्ये ज्यांना जमीन मालकी नव्हती अशा शूद्र आणि अतिशूद्रांमध्ये, जातींमध्ये आम्ही जन्म घेतला होता आणि ही जमीन मालकी मनुस्मृतीने आम्हाला नाकारली होती. म्हणून पहिल्यांदा जमीन मालकीचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांनी गावं वसवली. ज्यांच्याकडे जमिनी कसायला नव्हत्या त्यांना जमिनी कसायला दिल्या, नांगर दिले, बियाणं दिली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण प्रतिमेचं पूजन इथे करतो. ते ईश्वर आहेत म्हणून करत नाही, तर त्यांनी माणसाचा न्याय केला. त्याच्यानंतर पेशवाईमध्ये अधिकार गेले आणि कोकणामध्ये खोती आली आणि या खोतीमध्ये गावाच्या गावं पेशव्यांच्या नावावर झाली, जमीनदारांच्या नावावर झाली आणि याच्या विरोधात आमदार साहेबांचं मी स्वागत करतो. कोकणामध्ये फार मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनातून जो महात्मा फुल्यांचा विचार होता की शेतकरी गुलाम का झाला, शिक्षण नसल्यामुळे, त्याची पत्नी आई शिकली नसल्यामुळे, आणि यातूनच ते कोकणातलं जे आंदोलन आहे खोती विरोधातलं, यातून कसेल त्याची जमीन हा कुल कायदा तयार झाला. कसेल त्याची जमीन याचा अर्थ त्यांच्या नावावर वडिलांचा सातबारा नव्हता आणि जमीन नावावर नसताना त्याला जमीन मिळाली पाहिजे ही कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथे विचार मंचावर आहे. याच पद्धतीनं कुळ कायद्याने आम्हाला जमिनींचा अधिकार प्राप्त झाला. तो मालकी अधिकार होता, भाड्याचा नव्हे. आज शासनाने पुन्हा एकदा आम्ही सावकार आहोत आणि तुम्ही कुळ आहात असं दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे सांगितलं. काही लोकांना आवडत नाही. यानंतर 1 एप्रिल 57 ला कुळ कायदा आला आणि 57चा कुळ कायदा असं सांगतो की 1 एप्रिल 57 ला जो जमिनीत ज्यात आहे तो मालक घोषित झालाय. काही लोकांना माहित नव्हतं, त्यांनी पैसे भरले नाहीत, पण तो मालक आहे. जर 57 ला आम्ही मालक घोषित झालेलो आहोत
तर आता नव्याने भाडेकरार करणारे हे लोक कोण, हा मोठा प्रश्न आहे. कारण ह्या जमिनी शेतजमिनी असतील किंवा घरं असतील, दोन्ही हा कायदा लागू आहे. याच पद्धतीनं कुळ कायद्याची अंमलबजावणी आजही आपल्याकडे झालेली नाही. आणि या कुळ कायद्याने जमिनीचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर 1960 ला आपल्याकडे MIDCचा कायदा आला. उद्योगांसाठी इंडस्ट्रीसाठी जमिनी पाहिजे. मुंबईमध्ये कुळ कायद्याची अंमलबजावणी न करता सगळी मुंबई इंडस्ट्रीयल झोन जाहीर करून कसत असलेल्या जमिनींची वहिवाट संपवण्याचा प्रयत्न मुंबईत झाला. मुंबईच्या लोकांना ते कळलं पण नाही. आज मुंबई 200 गावठाण आहे, त्यांची पण मागणी जमीन मालकीची आहे, भाडे कराराची नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझा जन्म जरी अलिबाग मध्ये झाला असला, उरणमध्ये राहत असलो तरी आम्ही मुंबईत जाऊन 200 गावठाण शोधले आहेत. त्यातल्या 12 कोळीवाड्यांचं सीमांकन झालंय आणि त्यांना जमीन मालकी अधिकार देण्याचं विधानसभेत मान्य झालंय. विधानसभेत त्यावर चर्चा आहे, म्हणजे एका हवेतला विषय नाही. याच पद्धतीनं आपल्याला माहित आहे की गावठाणांचा मुद्दा विधानसभेत आल्यानंतर सगळीकडे त्याची चर्चा झाली. आपल्याला माहित आहे भारतामध्ये फक्त 4000 शहर आहेत आणि लाखो गाव आहेत. परंतु मागच्या काळामध्ये सरकारने, राज्य किंवा केंद्र शासनाने कुठल्याच गावांचे नियोजन केलेलं नाही. पंचायत समितीला प्लॅनिंग ऑफिसर नाही, आर्किटेक्ट नाही. गावातल्या लोकांनी घरं आपापल्या पद्धतीने बांधली. त्यांना हे अनधिकृत म्हणतात आज. आणि मी आता मुद्द्यावर येतो की हा जो GR काढलेला आहे ते आमदार साहेब आहेत, सरकारचे प्रतिनिधी आहेत. अशीच एक सभा वरळीला झाली होती, तेव्हा भाजपचे ऍडव्होकेट आशिष शेलार होते. कारधान्यामध्ये ते निवडून येतात. त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही आमच्या आगरी कोळ्यांच्या मतदारसंघातून येता, तुम्ही मराठा आहात, पण कृतज्ञता म्हणून तुम्ही कधीतरी त्या गावाला प्रॉपर्टी कार्डचा विचार तरी केलाय का? ते बोले, पाटील साहेब मी तुमचाच आहे बोलून नाही चालेल. जर कुलाबा कोळीवाडा मंत्रालयापासून 1 किलोमीटरवर आहे तर त्या कोळीवाड्याचं सीमांकन आणि प्रॉपर्टी कार्ड सरकारने का नाही केलं? प्रश्न काँग्रेस आणि भाजपचा नाही, प्रश्न इथल्या भूमिपुत्रांचा आहे. आणि म्हणून त्यांनी मान्य केलं की पाटील साहेब आम्ही या विषयावर मिटिंग लावतो. नंतर बसून मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की मुंबईला आम्ही सीमांकन करून देतो. पण जरी विधानसभेत चर्चा झाली तरी सुद्धा गावकऱ्यांची कमिटी नाही, मागणी नाही, म्हणून बाकी ज्यांचं झालं नाही, 12 कोळीवाड्यांचं झालं. आपला पण आता असा गैरसमज आहे सगळ्या गोष्टी सरकारने कराव्या, पण आपली नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आज आमदार साहेब आहे, एखादा आमदार किंवा एखादा खासदार प्रत्येक गावात जाणं शक्य नाही, ते गाव मोजणं शक्य नाही. नागरिकांची जबाबदारी आहे आणि जबाबदारीनुसार ज्या लोकांनी गाव कमिटी केली त्यांना गाव मिळाली. ज्या गाव कमिटीने स्वतःच घोषित केलं की आम्ही भाड्याने राहतो, असा साहेब कोळीवाडा तोडला गेला. तर त्यांनी स्वतः सांगितलं आमची घरं झोपडे आहेत. 3.5 गुंठ्याचं घर, 12 कोटीचं घर, तो माणूस लिहून देतो की माझं घर झोपडी आहे. कारण तिथे सगळे सांगणारे लोक काय सांगतात, भाड्याने आम्हाला करार मान्य आहे. पण आपण हा आग्रहाने विषय धरला पाहिजे. आज हा जो निकाल आहे, म्हणजे हा निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा नगर विकासाचा हा निर्णय आहे. नगर विकास खातं हे शहरांच्या नियोजनासाठी आहे. जमीन मालकीसाठी महसूल विभाग आहे, त्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. नगर विकासचे मंत्री माननीय मुख्यमंत्री आहेत. नगर विकास हे प्लॅनिंग अथॉरिटी असेल तर तो घर बांधायला नेमलेला गौंडी किंवा इंजिनियर आहे, एवढंच त्याचं काम आहे. जमीन मालक म्हणजेच नगर विकास खातं होऊ शकत नाही. याची प्रस्तावना केलेली आहे. त्या प्रस्तावनेवर आणि पूर्ण कायद्यावर माझा आक्षेप आहे. तो आक्षेप असा आहे, त्याने असं म्हटलेलं आहे की नवी मुंबई प्रकल्पासाठी अधिसूचित केलेल्या जमिनीचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्रलंबित असताना तसेच भूसंपादन झाल्यानंतर देखील प्रकल्पग्रस्तांनी प्रामुख्याने गावठाणाभोवती अनधिकृत बांधकामे केली आहे. आता गावठाण जो डेफिनेशन आहे ते 1932चं इंग्रजांची जातगणना आहे, त्यामध्ये त्यांनी गावठाणाच्या नोंदी घेतल्या. मी बाजूच्या कळंबोळीचं उदाहरण सांगतो. कळंबोळीचं गावठाण, मूळ गावठाण 2 एकर आहे आणि आज वाढलेलं 32 एकर आहे. SS पाटील नावाचे अधिकारी तेव्हा आले, त्यांना सांगितलं 2 घरं नका तोडू कळंबोळीची, 32 एकर तोडा, कारण तुमचा दावा 32 एकरवर आहे. 32 एकर अतिक्रमण होऊ शकतं का? बरं, तुम्ही ज्या कोल्हापूर मधून आलात त्या कोल्हापूरमध्ये गावाच्या भोवती बांधकामं झाली नाहीत का? झालेली आहेत. मग त्या बांधकामाला तुम्ही अनधिकृत बांधकामं ठरवाल का? नाही ठरवणार. तो हा सगळ्या स्टेटचा प्रश्न आहे. आमचं पण तेच म्हणणं आहे, स्टेटचा प्रश्न आहे, किंबहुना देशाचा प्रश्न आहे की लाखो गावं असताना कुठल्याही गावाचं नियोजन सरकारने केलेलं नाही.
गावं तशीच आहेत. आणि तुम्ही जगामध्ये गेलात, जपानला गेलात, इंग्लंडला गेलात किंवा चायनाला गेलात तर त्यांची गावठाणं त्यांनी जपलेली आहेत. त्यांनी टॉवर त्याचे बनवले नाहीत. शेक्सपियरचं झोपडी सुद्धा त्यांनी जपलेली आहे. मग आमच्या आजोबांचं एखादं जुनं घर आहे, दिवा पाटील साहेबांचं जुनं घर आहे, तर आपल्यासाठी ते पवित्र आहे, पूजनीय आहे. तर तशा प्रकारची जी बांधकाम आहेत ती तोडणं म्हणजे विकास आहे का? नाही. तर ह्यामध्ये संविधानामध्ये गावठाण कायद्याला आर्टिकल 40चा गाभा आहे. आर्टिकल 40 हे या GR पेक्षा मोठं आहे. इथे जर वकील असतील त्यांना माहित आहे, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर भारतीय संविधानानुसार निर्णय होतात. बोलण्याचं स्वातंत्र्य कुठल्या कलमाने दिलं, फिरण्याचा अधिकार, प्रॉपर्टीचा अधिकार, तर आर्टिकल 40 आहे. तर या 40 नुसार आमचा गावठाण विस्तार तुम्ही केलाच नाही. कळंबोलीचं 2 एकर मूळ गावठाण आहे, मग 32 एकर काय आहे? 32 एकर अतिक्रमण नाही, तर 32 एकर विस्तारित गावठाण आहे. त्याचे मालकी अधिकार गावठाण कायद्याने भेटले पाहिजेत. पण आम्ही आमची गावच मोजलेली नाहीत. गावं कोणी मोजायची? सरकारने मोजली पाहिजे. नवी मुंबई विमानतळामध्ये हाच विषय जेव्हा समोर आला तेव्हा आमची गावं मोजलेली नव्हती. मूळ गावठाणा बाहेरच्या घरांना त्यांनी सांगितलं ही अतिक्रमण आहे, त्याला आम्ही पुनर्वसन देणार नाही. काही गुगलमध्ये दिसली नाही, त्यांना ती घरं भेटली नाहीत. आणि जर आम्ही ठरवलं असतं तर विमानतळातली गावं तुम्ही पूर्ण तोडलीत, विस्थापित केलीत, तेव्हा आम्ही एक आदर्श गाव सिडको कडून बांधून घेऊ शकलो असतो. भूखंड घेतले की ती बिल्डरांना द्यावे लागतात. आपण घरं बांधून शाळा कॉलेज सहित घेऊ शकलो असतो. आम्ही तसं केलं नाही, तिथे आम्ही चुकलो. आणि जी पुनर्वसन दिलं मग ते 12.5% असेल किंवा 22% असेल, आपण लीजने घ्यायची गरजच नव्हती. आमच्या मालकीची जागा तुम्हाला दिली तर आम्हाला मालकीने द्या. कारण मागच्या निर्णयांची चिकित्सा आपल्याला करावी लागेल. बंदुकीच्या गोळ्या घालून त्यावेळेचं आंदोलन चिरडलं असेल तर काही निर्णय दबावपोटी झाले. आणि म्हणून आता विषय असा आहे की ते म्हणतात की गावठाणाभोवती तुम्ही अनधिकृत बांधकामे केली आहेत. अरे जगामध्ये आणि भारतामध्ये गावं असतील तर गावाची लोकसंख्या वाढते, एका मुलाची 4, 4चे 8 होतात. मग त्यांचं नियोजन करण्यासाठी संविधानाचा आर्टिकल 40 असेल तर तुम्ही आम्ही गावाच्या भोवती केलेली बांधकामं अनधिकृत म्हणता आणि हा कायदा आणता, याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी आम्हाला चोर ठरवलेला आहे. आणि आम्हाला जर चोर ठरवलं असेल तर आम्ही जमिनी कोणाला नाही दिल्या? आम्ही जमिनी MIDC ला दिल्या, आम्ही जमिनी सिडकोला दिल्या, आम्ही नेव्हीला दिल्या, आम्ही ONGC दिल्या. एवढंच नाही, आता गहनामध्ये तुम्ही जमिनी घेता. म्हणजेच तिथल्या आगरी कोळ्यांनी पहिला संघर्ष जमीन हक्काचा आम्ही केला. देशाला कुळ कायदा आगरी कोळ्यांनी दिला. कुळ कायद्यामुळेच मागासवर्गीयांना जमिनीचा अधिकार मिळाला. आणि आज सेजला जमिनी गेल्या, त्यामध्ये एक प्रकल्प नाही, त्या मोकळ्या जमिनी आहेत. आणि तुम्ही गावठाणातली घरं अनधिकृत ठरवता. त्या मोकळ्या जमिनींवर काय नाही तुम्ही काय केलं, त्या जमिनी परत का करत नाही? नवी मुंबईत MIDC मध्ये हा प्रश्न झालेला आहे. हा प्रश्न आपल्या समाजाचा आहे. आणि म्हणून यांनी आम्हाला काय म्हटलेलं आहे, तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे. तुम्हाला जर इथे बैठकीला बोलवलं, सन्मानाने जेवण वगैरे आहे, आणि पहिलंच जाहीर केलं की तुम्ही सगळे चोर आहात, तुम्ही जेवणाला हात लावाल का? आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही कुत्रे नाही. त्या पद्धतीने शासनाने पहिला त्यागाचा उल्लेख आमचा करावा. या नवी मुंबईतल्या मुंबईतल्या लोकांनी जमीन दिल्या म्हणून महामुंबई शहरे विकसित होत आहे. आणि आज कळंबोली काय 2 एकर मध्ये राहणार का? 32 एकर आम्हाला का नको? आणि म्हणून यामध्ये शासकीय अधिकारी आणि आमचे लोकप्रतिनिधी यांना आमचा त्याग समजवण्याची वेळ आलेली. आणि म्हणून दिवा पाटलांनी जो 12.5% संघर्ष केला आहे त्यांचा फोटो आपण प्रत्येक ठिकाणी लावतो. याच पद्धतीने नारायण नागूंनी पहिला कुळ कायदा बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याने देशात केला, म्हणून मागासवर्गीयांना जमिनी आज भेटतात. याच पद्धतीनं गावठाण हक्क कायदा हा संविधानात आहे. मी काय माझ्या घरचं बोलत नाही. म्हणून गावठाणांचं नियोजन करण्यात सिडको अपयशी ठरली असेल तर नगर विकास खात्याला सांगितलं पाहिजे, हा तुमचा GR हा छोटी गोष्ट आहे, संविधान याच्यापेक्षा मोठं आहे. आणि तुम्हाला गावं नियोजन करता येत नव्हती तर आमच्या जमिनी का घेतल्यात? आणि मग आता गावाचं सीमांकन करून शेवटच्या बाउंड्रीवरचं घर, ही जागा आमची आहे. आणि त्यामध्ये अजून शाळा कॉलेज बाकीचे नियोजन जागा कमी पडतात. सिडकोचा एकही भूखंड तुम्हाला विकू देणार नाही, कारण आमचं प्लॅनिंग पूर्ण झाल्याशिवाय सिडकोला आम्ही सोडणार नाही. आणि राहिला प्रश्न फ्रीहोल्डचा, आता मुद्दा असा झालाय की हा मुद्दा छेडलेला आहे इथल्या प्रकल्पग्रस्तांनी. मी नावं घेत नाही, इथे सगळे जे बसलेले आहेत त्यातला प्रत्येकाचा संबंध आहे. याच्याशी नावं घेतली तर वेळ जाईल, परंतु तुम्ही हे आंदोलन पुढे आणलेलं आहे. मधल्या काळात आपण घाईने बोलायचो, चला भाडेकरांचं भाग मिळतंय ते घ्या, परंतु मिळतंय तर घ्या या वृत्तीमुळे
सगळ्या देशाचं नुकसान होईल. म्हणून पुन्हा एक सांगतो, कुळ कायदा असेल तो आपल्या नावावर आहे. सिडको विरुद्ध 12.5% पुनर्वसनाचा कायदा आहे, हा 2013च्या कायद्याची पायाभरणी आहे. की 5 जणांच्या हुतात्म्यांच्या त्यागातून तयार झाले. सेल विरुद्ध आंदोलन आहे ते आपल्या लोकांच्या संघर्षातून झाले. चिरमेर जन्म सत्याग्रह हे सुद्धा रायगडच्या लोकांनी झाले. आणि आता सुद्धा या संघर्षामुळे देशात असा प्रश्न झालाय की तुम्ही शहरं वाढवली, तुम्ही स्मार्ट सिटीज काढल्या, पण देशाने सांगावं भारतामध्ये एक आदर्श खेडं आम्ही नियोजित केलंय, केंद्राने केले किंवा राज्यांनी केले. एकही खेडेगावाचं नियोजन सरकारला जमलं नसेल तर खेड्यात जन्म घेणं हे पाप नाही. आता प्रत्येक माणूस खेड्यात जन्मलेला आहे आणि हेच असा दोष सरकारचा आहे तसा आमचा पण आहे. आमच्यामध्ये आता आर्किटेक्ट आहेत, हुशार लोक आहेत, पण आम्ही आमच्या घराचं नियोजन नाही करू शकत, गावाचं नियोजन करू शकत नाही. तर हा जो हे आहे GR आहे, यामध्ये प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावनेमध्ये तुम्ही अतिक्रमत आहेत असं म्हटल्यामुळे मी यांचा जाहीर निषेध करतो आणि सांगतो की ह्या कायद्याचे प्रास्ताविक बनवताना तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचा, त्यांच्या नेतृत्वाचा आदराने उल्लेख केला पाहिजे, सांगितलं पाहिजे. जर प्रकल्पग्रस्तांचं सहकार्य नसतं तर नवी मुंबईच काय, मुंबई शहर सुद्धा मोठं झालं नसतं, विमानतळ झालं नसतं, नैना झालं नसतं. तुमच्या त्यागामुळे झालंय आणि कृतज्ञता म्हणून तुमच्या सगळ्या जमिनी गेल्या. आता उरलेलं छोटंसं गावठाण आहे, 32 एकर कळंबोळी आहे. ते जर तुम्हाला देता येत नसेल आणि तुम्ही 70 एकर जमीन तुमच्या बिल्डरांना विकत असाल तर ही इथल्या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक आहे. आणि म्हणून बांधवांनो, हा आदेश मला यासाठी मान्य नाही कारण या जमीन मालकी नाही. आणि म्हणून मी हनुमानाचं उदाहरण घेऊन सांगतो. हनुमानाला नवरत्नांचा हार सीताबाईंनी भेट दिला. त्यांनी तोंडाने मणी चावला आणि सांगितलं ह्याच्यामध्ये राम नसेल की नवरत्न कामाचे नाही. आणि म्हणून याच्यामध्ये राम नाही, राम म्हणजे काय, जमीन मालकी नाही पाहिजे आम्हाला. आणि हा विषय मी आमदारांना सांगेन की आमदार साहेब तुम्ही मांडा. आज हा विषय काही लोक, बाहेरचे लोक मांडतात की आम्ही जमिनी फ्री होल्ड केल्या. आता गावातल्या भोळ्या लोकांना काय वाटतं, फुकट मिळत असेल तर आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचं समर्थन केलं. तर विजय नाटा बोलले की फ्री होल्ड केल्या. फ्री होल्ड म्हणजे काय हो? फ्री होल्ड म्हणजे हक्कसोड पत्र. आता इथे एक बहीण माझी आहे, ही 4 भाऊ आहेत. घरात भांडण नको, बहिणीला सांगतात भाई ताई तू आता सासरी गेली, तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे, तू हक्कसोड पत्र लिहून दे. त्याच्यावर गाणी पण आली ना, बहिणी ते गाणं झालं आपल्याकडे आलेलं आहे. तर बहिणीचं हक्कसोड पत्र घेतात. म्हणजे काय करतात, तू जमिनीवर दावा नाही करायचा, तू बाहेर जायचं. तसं सिडकोला आम्हाला हक्क द्यायचा असेल, बरं मी याचं समर्थन करत नाही, मी सांगतो बहिणीला अधिकार भेटला पाहिजे, बहिणीने अधिकार द्यायचा नाही, कोणाला द्यायचा नाही, त्याचा अधिकार आहे, संविधानाने दिलाय. पण सिडकोला जर अधिकार सोडायचा असेल, फ्री होल्ड करायचा असेल तर सांगायचं की आम्ही गाव मोजतो, कळंबोळी गाव तर 34 एकर आहे, 2 अधिक 32, तर ही 34 एकर जागा कळंबोळी ग्रामस्थांची आहे. सिडको तिथलं हक्कसोड पत्र देतं, याला म्हणतात फ्री होल्ड. त्यामुळे एखादा IAS म्हणून बोलतोय, माणूस बोलतोय म्हणून त्याचं खरं म्हणू नका. यांचा उद्देश आहे इथे क्लस्टर योजना राबवणे. आणि म्हणून ठाण्यामध्ये एकही गावठाण नाही, तिथे त्यांना क्लस्टर योजना राबवायची आहे. झोपडपट्टीवाल्यांना वाटलं की आम्हाला फुकट घर मिळतंय, त्यांनी मान्य केलं. पण मी मुंबईतल्या झोपडपट्टीवाल्यांना पण सांगितलं तुम्हाला जमीन मालकी आहे म्हणून हे सारे प्रकल्प होते, मालकीत नसते तर फेकून दिलं असतं. पण त्यांच्या गरिबीमुळे त्यांना बोलता आलं नाही. आज या नवी मुंबईमध्ये दशरथ भगतसाहेब असतील, रामशेठ ठाकूर असतील, यांचे मोठे मोठे बंगले आहेत. त्या बंगल्यांची किंमत 8-10 कोटी रुपये आहे. त्याचं क्लस्टर होईल का? नाही होणार, कारण ते आम्ही इथले मालक आहोत, आम्ही भूमिपुत्र आहोत. माझ्या गावात माझं चांगलं घर असणं, त्याला अंगण असणं, पाठीमागं अंगण असणं, पुढं अंगण असतं, हे माझं वैभव आहे. माझी काय पुण्याला शाखा नाही किंवा नाशिकला नाही, की आम्ही नागपूरला नाही, आम्ही फक्त समुद्र किनारे आहोत. आणि म्हणून याचा विचार आपण करावा. आणि या अधिकाऱ्यांना हे माहित नाही कोण दिबा पाटील, कोण नारायण नागू पाटील, कोण बाबासाहेब आंबेडकर, कोण दत्ता पाटील. या आमचा संघर्ष आहे, हा संघर्ष शासनाला माहीत नाही. हा संघर्ष माहीत करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी दिबा पाटील साहेबांचं आंदोलन केलं, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. नवी पिढीला दिबा पाटील कळले. पण आता जर हा भाडे करार तुम्ही मान्य केला, इथे जर भाडे करार मान्य केला तर हे सगळे नियम तुम्हाला लागू होतात आणि हे निर्णय SRA कडे आणि क्लस्टर कडे जाणार आहे. आणि म्हणून भाडे करार आम्हाला मान्य नाही. जमीन मालकी असेल तर आम्हाला मान्य आहे. जमीन मालकी आम्हाला भेटली पाहिजे. याचं कारण या नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथलं जे पूर्ण शहर आहे आमच्या त्यागावर झालेलं आहे. आणि आम्ही छोटीशी गोष्ट मागतोय, आम्ही 100 रुपयाला 1 रुपया मागतोय, तो तुम्ही देत नसाल तर तुम्ही कृतज्ञ आहात. आणि म्हणून सरकारचा मी जाहीर निषेध करतो. आणि तुम्हाला एक सांगतो, ही लढाई
केवळ नेतृत्व लढू शकत नाही, गावात तुम्हाला मोजावे लागतील, घरं तुम्हाला मोजावे लागतील. ही चूक विमानतळात झाली आणि म्हणून त्यांनी फक्त चौथरा मोजला, अंगण नाही दिलं. अंगणच 3 पट होतं आपलं, म्हणजे 3 पट ते उपकार नाही केले, अंगणाच्या जागेतूनच आपल्याला 3 पट दिले. पण आम्ही मूर्खाने काय केलं, कशाला आपण मोजायचं, सर्वेर कशाला आणायचं म्हणून गाव मोजा. किरण किती आहे, केणी किती आहे, त्यांचं चिंचपाडा गाव उद्ध्वस्त झालं. शिडकोच्या प्लॅनरला सांगायला होतं चिंचपाडा गाव आदर्श शिडकोच्या नजरेतून बनवून द्या. आणि म्हणून भूषण पाटील ते जैन पेठीचे ट्रस्टी आहेत, जैन पेठीने कसे रस्ते बनवले त्या कॉलनीमध्ये, किती सुंदर ते गाव आहे जैन पेठी. मग तसं तुम्हाला बनवता येत नाही का? म्हणून याचं प्लॅनिंग प्रत्येक गाव कमिटी आपण करावं. मी याच्यावर मुंबईत पण काम केलेलं आहे आणि आता पण करतोय. तर हा विषय फक्त सरकारचा नाही, आपल्या हक्कांचा एवढं सांगतो. मला इथं बोलायला संधी दिली, मी धन्यवाद देतो आणि ह्या कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देतो की अशी चर्चा प्रत्येक गावात झाली पाहिजे. लोकप्रतिनिधीला आपण हे जर दिलं, आज मीडियाने सांगितलं, तर आमदार साहेब तिकडे सांगू शकतात की बाबा रे मुंबईतल्या गावांचं प्लॅनिंग का नाही केलं यांनी, मंत्रालयाने. तुला कोलीवाडा तुमच्या जवळ आहे, का नाही प्लॅनिंग केलं तुम्ही? तर हे सगळे विषय लक्षात घेऊन आपण नियोजन करावं ही विनंती करतो. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद रघुराम पाटील साहेब, आपण आपले विचार मांडले. यापुढे वक्त्यांनी बोलताना 5 ते 10 मिनिटाचा आपल्याला हॉल आणि 5 मिनिटात आपले विचार व्यक्त करावे. यापुढे मी नवी मुंबई सिडको प्रकल्प महासंघाचे सरचिटणीस IRS श्री सुधाकर पाटील साहेब यांना आपले विचार मांडण्याची विनंती करतो. प्रथम माझं असं म्हणणं आहे की दिबा पाटील आणि नारायण नागू पाटील या अधिकाऱ्यांना माहित नसेल तर त्यांचा निषेध लावून सरकारचा निषेध लावण्याचा नाही, आपण नंतर विचार करा. आपण आपली चर्चा आहे, ही चर्चा चालू आहे. चर्चेनंतर आपण ऍडव्होकेट दीपक ठाकूर साहेब, आपल्याला सर्वांना विनंती आहे, इथं कृपया ऐका. इथं बटलेला प्रत्येक माणूस विद्वान आहे. 30-35 वर्ष एकेका माणसाने जरा प्लीज ऐका जरा. आपण विषयानंतर होईल. दिवा साहेब नारायण नागो पाटील अप्पा साहेब आपल्या उन्हाळ्यामध्ये आहेत. निषेध करूया, चला निषेध करूया. ओके, राजाराम पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की इथं नवी मुंबई घडवण्यासाठी ज्या इथल्या महान विभूतींचा त्याग आहे ते दिबा पाटील साहेब आणि ज्यांच्यामुळे कुळ कायदा अस्तित्वाला असे अप्पा साहेब अर्थात नारायण नागू पाटील साहेब यांची माहिती जर इथल्या अधिकाऱ्यांना नसेल तर त्याचा ही सभा निषेध करते. सर्वांना नमस्कार. मला 7 मिनिटं दिलेली आहेत, परंतु मी 5 मिनिटात आवरण्याचा प्रयत्न करतोय आणि जर माझं 5 मिनिटांहून अधिक गेलं तर कृपया मला सावध करा. मी माझा माईक बंद करतो. आणि हे तारतम्य प्रत्येकाने बाळगायला हवं. इथं प्रत्येक जण इथं काम करून इथं तयार झालेला माणूस आहे. प्रत्येकाने पुस्तकं वाचलेली आहेत, इतिहास सर्वांना माहिती आहे. त्याची इथं पुनरावृत्ती कृपया करण्याची आवश्यकता नाही. हे व्यासपीठ जे आहे हे व्यासपीठ पक्ष निरपेक्ष व्यासपीठ आहे. आम्ही इथं फक्त नवी मुंबईतील जे लोकप्रतिनिधी आहेत आणि जे सरकारचे प्रतिनिधी आहेत त्या आमदारांना इथं फक्त आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आमदार साहेब त्याचं म्हणजे इथं व्यासपीठावर इतर कुणालाही आम्ही कृपया बोलू शकत नाही, कारण 2 गोष्टीसाठी त्यांना आम्ही इथे निमंत्रित केले. एक तर ते सरकारचे प्रतिनिधी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, मुख्यमंत्र्यांसमवेत जे काही बैठक झालेली आहे त्याच्यात ते उपस्थित होते. त्याच्यामुळे ते आपल्याला जे काही वस्तुस्थिती आहे हो कृपया आपण वारंवार मी माईक ठेवतो आणि मी खाली बसतो. तुम्ही बसा आता, त्यांना बोलू द्या, बाकीच्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या ना. ही काय बसू ना, सर्वांकडे सर्वांना विनंती आहे की इथं वार्ताहर आहेत, मीडियाचे प्रतिनिधी आहेत. आपण आपली शिस्त बाळगून आपण सर्वांनी काम करायला पाहिजे. कृपया माझी परत एकदा तुम्हाला विनंती आहे. मी माझ्या विषयाकडे वळतोय आता, अधिक काय बोलत नाही. परंतु 11 मार्च 2024 रोजी महासंघातर्फे प्रथमच 50 वर्षामध्ये मंत्रालयावर मोर्चा निघाला आझाद मैदानामध्ये. आणि त्यावेळी जे निवेदन दिलं, सुभाराव शिंदे जे आहेत जॉईंट सेक्रेटरी, ज्यांची सही आहे या GR वर, त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली संपूर्ण या विषयावर. त्यावेळी आमचे कॉम्रेड भूषण पाटील होते, आमचे दीपक पाटील कार्याध्यक्ष अरविंद गडच आहेत, संतोष पवार आहेत, विजय गडगे आहेत,
आपले सीए निलेश पाटील उपस्थित होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की हे तुमचा ड्राफ्ट जो आहे, तुमचं निवेदन आहे, अभ्यासपूर्ण निवेदन आहे आणि हे मी पुढे करणार आहे वगैरे. आपण 30 वर्ष, हे महासंघाचंच काम नाही आहे, 30 वर्ष अनेक संघटना, अनेक राजकीय लोकप्रतिनिधी याच्यासाठी काम करत आहेत आणि आजचा हा जो GR निघालेला आहे, भले त्यातून काही आपल्याला नापसंत असेल तरीही ती एक ऐतिहासिक घटना आहे आणि त्यातूनही चांगलं कसं आपल्याला करता येईल याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण इथं बसलेलो आहोत. मला एक 2-3 गोष्टी फक्त इथं सुचवते आहेत की मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की तुम्ही मंडळी 40 वर्ष शेतकरी जमीन विकत घेण्यापासून तुम्ही परावृत्त झालेले होते. तुम्ही तुमचा 7-12-95 गावातील शेतकऱ्यांनी गमावून बसल्यामुळे आम्ही कायद्याचा अभ्यास करून ती भूमिका मांडली. आम्ही आमदार साहेबांना आम्ही भेटलो होतो त्यावेळी आणि आम्ही जो मसुदा कायद्यामध्ये दुरुस्त करण्याचा मसुदा आम्ही तयार केला होता, आमचे संतोष पवार इथं बसलेले आहेत, ते स्वतः घेऊन गेले होते आणि त्याच्यामध्ये शब्दाचाही बदल न होता तो मसुदा स्वीकारला गेलेला आहे. आणि तेव्हा हा शेतकरी कायद्याचा जो काही लाभ जो आपल्याला मिळत आहे तो त्या कायद्यामध्ये दुरुस्ती झाल्यानंतर, तर त्या दृष्टीने आपण इथे चर्चा करूया की याच्या दृष्टीने आपल्याला असं काय, आपल्याला सगळे आपण अभ्यासात आहे, सगळे इथं वकील मंडळी बसलेले आहेत, जरी वकील नसले तरी कायद्याचा अभ्यास करणारे, वाचन करणारे इथं मंडळी बसलेले आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल याच्यावर आपण विचार करूया. मी एकच तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये भाडे तत्वावर जे काय दिलेलं आहे, आम्ही निवेदन दिलेलं आहे सुवराव शिंदेना की हा जो जमीन अधिनियम जो आहे 2008चा उल्लेख केलेला, त्याच्यातलं कलम 25 आहे. हे कलम 25 कॉम्रेड प्लीज, हे कलम 25 एक विशिष्ट कलम आहे आणि हे कलम 25 नंबरचं शेवटचं कलम आहे त्या नियमातलं, ते सिडकोला अधिकार देते सरकारच्या कडून पूर्व परवानगी घेऊन की ह्या जमिनी लीज देण्यासंदर्भातले जे काही नियम आहेत ते जमिनी लीज देण्यासंदर्भातला हा कायदा आहे जो त्यांनी या GR मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, तो की सिडको फक्त लीजवर देऊ शकते अशा प्रकारची त्याच्यावर तरतूद आहे. परंतु हे कलम 25 जे आहे हे 25 विशेष तरतूद त्यांनी केलेली आहे की एक स्पेशल केस, एक विशेष बाब म्हणून सरकारच्या परवानगीने सिडको या नियमातील एक किंवा सगळ्या नियमामध्ये एखाद्या विशिष्ट वर्गाला सूट देऊ शकते. आणि अशा प्रकारे ह्या 25 नंबरच्या कलमाचा वापर करून काही लोकांना सूट दिलेली आहे. मला असं वाटतंय की आपण हे जे निवेदन दिलेलं आहे सुब्रव शिंदेना त्याच्यामध्ये ह्याचा चांगल्या प्रकारे वाहतूक केलेला आहे. त्याने स्वतः म्हटलेलं आहे की तुमचं हे अभ्यासपूर्ण निवेदन आहे. तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटेल, काही लोकांनी त्याची मागणी आधीही केली असेल, परंतु महासंघाने अगदी सुरुवातीलाच की नुसते आमची जागा नाही घराची, तर घराच्या सभोवतालचं अंगण जे आहे, परसदार जो आहे तोही फ्री होल्ड व्हायला पाहिजे आणि तो ह्या GR मध्ये त्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. भले काही अटी असतील. दुसरी आपली मागणी होते की 12.5% आपलं बांधकाम क्षेत्र घरच्या कुठे बाहेर एक क्षेत्राखालचं जे आहे ते आमचं पूर्णच्या पूर्ण आम्हाला परत मिळायला पाहिजे. ते त्यांनी काही अंशी आपल्याला मान्य केलेलं आहे. ते थोडी वजावट वगैरे करतायत, त्यांना लिहिलंय की वजावट चालणार नाही. तुमच्या माहितीसाठी एक तुम्हाला सांगतो की आपल्या 95 गावासमवेत आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 10 गाव समाविष्ट झालेले आहेत. त्यांना हे संपूर्ण क्षेत्र दिलेलं आहे बांधकाम क्षेत्राची वजावट न करता, प्लस त्यांनी गवठाणाबाहेर जे काही घर बांधलेलं आहे त्याच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट त्यांना जागा दिलेली आहे. तर आम्ही त्याला विनंती असे केलेले आहे की आम्हाला तिप्पट जागा देऊ नका, तो एक स्पेशल प्रोजेक्ट आहे. पण निदान 12.5% जे आहेत म्हणून ते आमचं बांधकाम क्षेत्र जे तुम्ही वजा केलेलं आहे तेवढं आम्हाला TDSच्या स्वरूपात म्हणा, FSIच्या स्वरूपात म्हणा, ते आम्हाला परत मिळायला पाहिजे. या मागण्या प्रथमच मांडल्या गेल्या आणि त्या ऍक्सेप्ट झालेल्या आहेत. सुब्रव शिंदेने त्यावेळी आपल्याला वचन दिलं होतं कॉम्रेड की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या विचाराधीन मागण्या आहेत आणि त्या ऍक्सेप्ट केल्या जातील. दुसरा जो माझा पॉइंट आहे ते आम्ही आमच्याकडे जे काय आहे हे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर केलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, जर ह्या सभागृहाला मान्य असेल तर आम्ही जे निवेदन सादर केलेलं आहे ते आता आमदार महोदयांच्याही हातामध्ये आहे की त्याला प्रत्येक जे 20 मुद्दे आहेत त्या 20 मुद्द्याला अनुसरून आम्ही प्रत्येक मुद्द्याला आमच्या सूचना आहेत, आक्षेप जे काय आहेत त्या हरकती आहेत ते आम्ही लिहिलेले आहेत. जर आपल्याला मान्य असेल तर त्या
ह्याचं वाचन होईल आमच्या ह्याचं. त्याच्यामध्ये जर काही चूक असेल, काय भर टाकायचे असेल, काय कमी करायचं असेल तर हे सभागृह ते ठरवेल. परंतु त्याला काहीतरी जेव्हा आपण सभागृहामध्ये चर्चा करायला बसलो तेव्हा ती अशी सैरभैर चर्चा होता कामा नये, ती बांधलेली चर्चा व्हायला पाहिजे. आम्ही असा दावा नाही करत की महासंघाने जे काही पाठवलेलं आहे निवेदन ते पूर्णतः 100% बरोबर आहे. आमच्या ज्ञानाप्रमाणे आम्ही ते तयार केलेलं आहे. तिथे तुम्ही सगळे हुशार मंडळी, सगळ्यांना आम्ही ओळखतो, सगळे आमच्यापेक्षाही हुशार मंडळी बसलेले आहेत. आपण सूचना करावी, एक पॉईंट वाटला जाईल, त्याच्यावर याच्यामध्ये अशी सुधारणा करा किंवा हे चुकीचं तुमचं आहे हे करा आणि ते मेजॉरिटीनं आपण इथं मान्य करू. जरा शिस्तबद्ध काम होईल आणि हे आजच्या आपल्या जे चर्चासत्राचे जे काही प्रयोजन आहे ते पूर्ण अर्थानं ते सफल होईल असं मला वाटतोय. एक आमदार साहेब, मी तुमच्यासमोर एक विषय असं म्हणतो की मला एक संधी मिळाली. आपले भूपेंद्र यादव साहेब जे आहेत, आपले विधानसभेचे प्रभारी, त्यांनी आपल्या आगरी समाजातील लोकांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोलवलं होतं आणि त्यावेळेला कुठून कसं माझं नाव आलं, आपल्या पक्ष कार्यालयातून मला फोन आला की सुधाकर पटेल तुम्ही. मी त्यांना सांगितलं मी काय पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे, म्हणून असं काय आहे की तुम्ही समाजामध्ये काम करता, तुम्ही या तुमच्या समस्या मांडा. आणि त्यावेळी हे निवेदन जे आपल्या हातामध्ये आहे ते आम्ही भूपेंद्र साहेबांना तेव्हा दिलं आणि थोडक्यात ह्या समस्याही मी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यांनी तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की नक्कीच आमच्या मंत्रिमंडळासमोर हे तुमचं निवेदन मी सादर केलं. कदाचित त्याचाही काही विचार झाला असेल आणि त्या दृष्टीने मी भूपेंद्र यादव साहेबांचे आभार मानतो इथं. आणि मला असं म्हणजे 5 मिनिटं होऊन गेली असतील तर नाही ना ते त्याचं वाचन 1 मिनिट बाकी आहे का? बाकी आहे ना. आम्ही वेळेला बांधलेला आहोत, विनाकारण मी संधी मिळाली म्हणून मी अधिक बोलावं हे आपण सर्वांनी टाळायला पाहिजे. तर याच्यातला सर्व आमदार साहेब, याच्यातला सगळ्यात मोठा धोका आपण फ्री होल्डर घ्यायचे, जे मी मगाशी सांगितलं ती तरतूद आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे, त्याचा वापर करायला पाहिजे. कायद्यामध्ये तरतूद आम्ही वापरली आणि 40 वर्ष जे आपल्या प्रकल्पग्रस्त शेती विकत घेण्यापासून परावृत्त झाले होते त्यांना आमचा हक्क मिळून दिला, कायद्याने मिळून दिला. तशी इथं कलम 25 मध्ये तरतूद आहे. त्या कलम जे 25चा सहारा घेऊन, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की बाय इन्व्होकिंग दॅट प्रोव्हिजन, तुम्ही कसला नियम 11 जो आहे या नियमातला, त्या 11 मध्ये तुम्ही सुधारणा करू शकता. की एवढी सुधारणा करू शकता की या नियमामध्ये काहीही म्हटलं असलं तरी ज्या प्रकल्पग्रस्तांनी या नवी मुंबईच्या उभारणीसाठी आपल्या उदरनिर्वाहाचं साधन असणाऱ्या जमिनी दान केलेले आहेत आणि सरकारनेच गावठाण विस्तार न केल्यामुळे त्यांना गावठाणाबाहेर घरं बांधावी लागली, त्या प्रकल्पग्रस्तांना ह्या कामातून आम्ही सूट देतो आणि त्यांची घरं, त्यांची जमीन फ्री होल्ड करावी असं 5-6 ओळींचा एक सुधारणेचा मसुदा आपण तयार करू शकतो. आणि त्याच्या आधारे आपण कायद्याने आपण काय आपल्याला विनंती करण्याची आवश्यकता नाही. कायद्याने जे काय आम्हाला दिलेलं आहे, संविधानानं राजाराम पाटील जे काय आम्हाला दिलेलं आहे ते संविधानाचं बोलतोय आणि त्या संविधानाचा आधार घेऊन कायद्याची मुदत घेऊन आम्हाला हे संपूर्ण फ्री होल्ड आम्हाला जागा हवी आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा मी लिहिलेला त्याच्यामध्ये की ह्या GR मधला प्रत्येक शब्द प्रयोग, अटी आणि शर्ती या सगळ्याचा जर अवलोकन केलं तर सरकारला आपली 95 गावं क्लस्टरच्या खेळीत लोटण्याचा इरादा आहे. ज्याला आपण म्हणतो की इंग्रजीमध्ये रिडिंग बिटवीन द लाईन्स, असं कुठं म्हटलं नाही, पण त्यांनी एका कॉलम मध्ये असं म्हटलेलं आहे की घरं निर्मित करताना रस्ते कसे असायला पाहिजेत, नागरी सुविधा कशा असायला पाहिजेत याचंही नियोजन केलं जाईल. मग आमच्या गावातून जर तुम्हाला एखादा रस्ता न्यायचा असेल 15 फूट, जो आमचा 5 फूट आहे, तर तुम्ही म्हणाल की आता हे याच्या बाजूची घरं तोडा आणि ती तोडल्यानंतर पाठीमागे काही शिल्लक राहत नाही, मग हेही तोडा आणि आम्ही तुम्हाला नवीन काहीतरी करून देतो. हे नवीन काय आपल्याला करून देणार आहे? जर तुमच्या गावठाणाचं क्षेत्र 10 एकर असेल तर 1 एकर क्षेत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांची सोय केली जाईल क्लस्टर योजनेअंतर्गत आणि उर्वरित 9 एकर जागा जी आहे, एक उदाहरण देतो मी, ती 9 एकरही असू शकेल. ह्या सोन्याचं मोल असलेली जमीन ही सिडको भांडवलदारांना विकत देण्यासाठी त्यांच्या ताब्यात घेईल. त्याच्यामुळे क्लस्टरला प्राण गेला तरी आपण विरोध करायला पाहिजे. मग अशी तुम्ही छान म्हणलात किरण पाटील की जरी तिचं गर्दी आटली तर त्या गावचं गावठण शाबूत ठेवून आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो
ती गावं नेस्तनाबूत करण्याची काय आवश्यकता नाही आहे. आपण जरा मला अनुमती दिली तरी मी तुमचे आभार मानतो. तरीही मी माझं जे निवेदन जे आहे ते इथं मी संपवतो. आणि इथं आता जे माझं चालू असताना इथं आमचे ॲडव्होकेट विजय गडगे आहेत, उपाध्यक्ष आहेत ते महासंघाचे. आमचे सर्वांना परिचित संतोष पवार आहेत, ते ॲडव्होकेट. आमचे समन्वयक ॲडव्होकेट दीपक ठाकूरजी आहेत. हे सगळे मंडळी जे आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि मला असं वाटतं की आमचे ॲडव्होकेट विजय गडगे जे आहेत त्यांना थोडं जायचं आहे किरणजी, तर त्याने एक 3 ते 4 मिनिटांमध्ये त्यांचं मनोगत व्यक्त करावं असे मी तुमच्या परवानगीने त्यांना. साहेबांना जायचं आहे का? नाही ना? ॲडव्होकेट विजय गडगे. हो हो यांचं झाल्यानंतर त्याच्या अगोदर मानायचे साहेबांनी जे सांगितलं मुंबई आणि नवी मुंबई याच्यातला एकच फरक मला सांगायचा आहे का मुंबईमध्ये नवीन निर्माण गृहनिर्माण म्हणून तिथे हे आहे संस्था आहे ती आणि त्या झोपडपट्टी पुनर्वसनाचं ते काम क्लस्टरमध्ये करतात. आणि नवी मुंबई जी आहे ही गव्हर्नमेंटची सिडको ही बिल्डर आहे, या बिल्डरला दिलेली जमीन आहे. तर ह्याच्यातला जो फरक आहे कारण आपण ही जमीन दान नाही दिली, ह्या लोकांनी छिनून घेतलेली आहे. दान हा शब्द त्याच्यामध्ये कळावा. आता ज्या काय गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण कोणी दान दिलेलं नाही आहे, तर त्यांनी बळजबरी घेतलेली आहे तर त्यांना डेव्हलप करायचं आहे म्हणून. आणि गव्हर्नमेंटनी सिडको हा बिल्डर आपल्यावर लागलेला आहे. हा महाराष्ट्रावरती नाशिक, वसई आणि इकडे जिकडे तिकडे सिडको हा बिल्डर म्हणून आपल्याला लागलेला आहे. आणि जे काय त्यावेळेसचे क्लॉज आहेत ते तुमच्यासारख्या विद्वानांनी वाचावेत आणि पुन्हा त्या गोष्टीचा उहापोह करावा. आता काय झालंय, पूर्व जळत आलं दुसऱ्याचं. जेव्हा माझ्या घरापर्यंत आले तेव्हा आता लोक जागे झालेले आहेत. आमच्या वडील सांगितली आपण दान नाही केलेलं आहे सिडकोनी. आणि सिडको आणि मुंबईचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये फरक आहे. हा तुम्ही जरा अभ्यास करून त्याच्यावरती आम्हाला मांडा. ही झोपडपट्टी नाहीये, ही पूर्वापारची आमची गाव आहे, गावठाण आहे. एवढंच आम्हाला सांगायचं. तुमची सूचना मिळाली. आपण त्याच्यावर करूया. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे जमलेले प्रकटग्रस्त बंधू आणि बहिणी साहेब, आता इथे आपले आमदार साहेब पण आहेत आणि हा आपला जो GR आलाय हा 23/9/2024 रोजी आलेला आहे. साहेब जर 23/9/2024 रोजी GR आलाय तर मग 30 सप्टेंबर 2024 रोजी कामोठ्यावर आणि 1 ऑक्टोबर 2024 रोजी कलमवर कारवाई कशा होतात? थोडं कारवाई होतात कशा? आणि साहेब आपण प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत आणि पनवेलचे प्रमुख आहात, प्रथम नागरिक आहात. साहेब आपण एकाही मोर्चामध्ये आम्हाला सहभाग करत नाही. तो स्पष्ट आहे कारण तिथे जर आम्ही मोर्चाला बसतोय आमच्यावर पोलीस कपडे होतात. त्यावेळी आपला एकही फोन तिथे जात नाही. आपण का त्याला बोलत नाही की बाबा हे जे आहे जर तुमचा हा 23 तारखेचा GR आहे तर 30 तारखेला आणि 31 तारखेला कशा काय होऊ शकतात? तुम्ही जर इकडे सगळं अहोपोह करता प्रत्येक ठिकाणी कासा GR आलाय मग तो कार्य होतात कशा काय? हा जनसामान्याचा प्रश्न आहे. फक्त गडगे वकिलाचा असा नाही कारण त्या दिवशी मी स्वतः 4 तास कामोठ्यामध्ये होतो आणि 3 तास कलंबोलीमध्ये होतो. या जे सिडको अधिकारी आहेत ते या शासनापेक्षा मोठे आहेत का? हा प्रश्न साहेब आपण त्यांना विचारावा अशी माझी इच्छा आहे. आणि साहेब याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पहिला त्याच्यामध्ये मुद्दा होता की हा आदेश आल्यापासून 30 दिवसाच्या आत म्हणजे 1 महिन्याच्या आत सिडकोने सर्वे करायला पाहिजे होता. सर्वे करण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, मुद्दा सांगितलेला आहे गुगल इमेजद्वारे तो घेतला जाईल प्रत्येकाचा. आता सिडको काय करतोय, प्रत्येकाची घरं तोडतोय म्हणजे गुगल इमेज मध्ये यायला नको आणि म्हणजे तो पुरावा नष्ट केला जातोय. पुरावा नष्ट केला जातो सिडको कडून. यामध्ये
प्रथम नागरिक म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावे, कारण आमच्यावर कंप्लेंट होतच राहणार. आपण सहकार्य नाही कराल तर आपला फोन गेला, कारण आपण सत्तेदार, आपला फोन गेला तर नक्कीच काहीतरी होईल तिथे. कारण आम्ही ज्यावेळी मिटिंगला जातो त्यावेळी साहेब काहीतरी प्रश्न सांगून बाहेर येतात एमपी साहेब. म्हणून तर हा सांगा, कोणी सांगा सगळं जीआर आलं तर त्याची पण झालंच पाहिजे. त्याच्याप्रमाणे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणेच कारवाई झाल्या पाहिजे. उदाहरणार्थ पहिल्या एका महिन्याच्या आत सर्वे व्हायला पाहिजे होता, पण सर्वे न होता थोड्या कारवाई करूया. आणि साहेब याच्यामध्ये तो जीआर जो सांगा असेल हा जीआर एकदम योग्य आहे, त्याला मी स्पष्ट सांगू इच्छितो. हा जीआर योग्य कसा आहे ते मला दाखवावा. कोण सांगतो याच्यामध्ये तुम्हाला भाडेतत्वाने जमीन दिला, भाडेतत्वाने कर दिल्यात? याच्यामधला मुद्दा क्रमांक मी तुम्हाला 14 क्रमांक मुद्दा असेल, ज्यांच्याकडे जीआर असेल ते वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे 60 वर्ष भाडेपट्ट्याद्वारे वाटप करण्यात यावे. काय? बांधकामाखालील जमीन, बांधकामाखालील जमीन नवी मुंबई जमीन विनियोग कंसात सुधारित नियमावली 2008 मधील तरतुदीनुसार 60 वर्षे भाडेपट्ट्याद्वारे वाटप करण्यात यावे. मात्र बघा पॉईंट, मात्र सदर नियमित केलेल्या, आता ती जमीन भाड्याने दिली आपल्याला, सदर नियमित केलेल्या जमिनीवरील बांधकामांचे नियमितीकरण नियमाने कलम करण्यात आले आहे असे समजण्यात येऊ नये. म्हणजे तुमची जमीन एक तर भाड्याने दिली आणि त्याच्यावरचे जे घर आहे तीही तुमची नियमित झालेत असं समजू नये. बरोबर आहे? याचा अर्थ काय झाला? आपण घरात सुद्धा भाडोत्री राहिलो आणि आपल्या जमीनचा कोणतरी मालक होतो, तो होता सिडको. म्हणजे सिडको एक ठिकाणी बघा सिडको मालक झाली, दुसऱ्या ठिकाणी आपण भाडेत्री झालो आपल्या घरांचं. आणि आता त्याच जीआर मधला आ पॉईंट वाचा. आ पॉईंटच्या वरती जो लिहिलेला आहे गरजेपोटी केलेली बांधकामे एकत्रीकृत नियंत्रण प्रोत्साहित नियमावली म्हणजे ईडीसीपीआर 2020 मधील नियम 14.8 नुसार नगर तरतूद नूतनीकरण म्हणजे क्लस्टर योजना पुनर्बांधणीबाबत 14.8 मध्ये सब पॉईंट 20 आहेत आणि याच्यामध्ये अधिकार हे आयुक्तांनी दिलेला आहे. कारण याच्यात अर्थ काय होतं? अर्बन रिन्युअल स्कीम संपूर्ण अधिकार कोणा दिले? आयुक्तांना. मालक कोण झाला? सिडको. भाडोत्री कोण झाले? प्रकल्पग्रस्त. आणि अधिकार कोणा दिले? आयुक्तांना. बघायचं आता हे झालं 3 घटक झाला. आता पुढचा वाचा. शासनाचा नगर नूतनीकरण पुनर्बांधण प्रस्ताव हा फक्त गावठाण अंतर्गत, पहिला गावठाणामध्ये घुसत नव्हता कोणी, आता याच्यामध्ये गावठाण अंतर्गत धरून घुसले लोक. बघा गावठाण अंतर्गत गावठाणा बाहेर दाटावटीने असणाऱ्या कृती क्षेत्रापर्यंत प्रकल्पाची गरजेमुळे बांधले घर बांधकामाला लागू करण्यात यावा. म्हणजे क्लस्टर योजना कुठे घुसली? गावठाणा अंतर्गत घुसली. आणि याचे अधिकार कोणाला दिल्यात? आयुक्तांना. मालक कोण झाली? सिडको. भाडोत्री आम्ही. त्याच्या पुढचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये पण सांगितले शेवटची ओळ असतं त्याच्यामध्ये सांगितले ऐच्छिकरित्या सहभागी होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. असाच ऐच्छिक स्वरूपाचा प्रकल्प नाही आला होता 2013 ला आणि 2013 नंतर 2024 मध्ये नवीन जीआर आला आणि ऐच्छिक स्वरूपाची नाही ना ही जबरदस्तीने स्वीकारायला लागली. आज लोकांनी आंदोलनाला बसल्यात. 11 वर्षापासून लोक तिथे आंदोलन करतात कारण त्याच्याला दोन शब्द होता ऐच्छिक. मी एक वकील असल्यामुळे स्पष्ट सांगतो ऐच्छिक ऑप्शन होता आणि तो जीआर नंतर कंपल्सरी होतो. जर अधिकार जर आयुक्तांना दिले युडीसीपीआर नुसार, मालक जर सिडको झाली आणि तुम्ही तो भाडोत्री, तर तुम्ही काय नंतर याच्यामध्ये या करणार सांगा मला तुम्ही कसं का तुम्ही याच्यामध्ये हरकत घेऊ शकता? कारण मालक तुम्ही राहिलेच नाहीत, अधिकार तुमच्या हातात राहिले नाही. जर क्लस्टर याला वाटलंय आयुक्त साहेबांना वाटलंय की बाबा म्हणजे जो डिपार्टमेंट आहे आपला आयुक्त महानगरपालिका आहे, महानगरपालिका वाटला की मला क्लस्टरचा फायदा पाहिजे तर ते होऊ शकतात. कारण त्या आणि सिडको वाटत मला त्याचा अधिकार पाहिजे तर सिडको काय करेल? उदाहरणार्थ कामोटा गाव मी 100 एकर समजेल. 100 एकर मध्ये जर 2 एकर मध्ये नवीन 2 बिल्डिंग बांधल्या, 2च मिनिटं घेईन मी फक्त आता. 100 एकर नेवाली कामोटा गाव समजू आपण. कामोटा गावाची लोकसंख्या जर बालाजी सिंपत आमच्याकडे बिल्डिंग आहे तिचा विभाग तशा जर 2 बिल्डिंग 2 एकर मध्ये बांधला तर पूर्ण गाव त्याच्यामध्ये राहील. त्या 2 बिल्डिंग मध्ये 58 एकर जमीन कोणाची? 58 एकर जमीन कोणाची? म्हणजे हा नक्की जीआर आहे की क्लस्टरची पहिली पायरी आहे. मग कसं का तुम्ही ओहो करू शकता? का नियमिती करण्याचा प्रश्न पहिली जी हेडलाईनचा काय दिलं याच्यामध्ये का नवी मुंबईची प्रकल्पाची गरजेपोटी केलेल्या बांधकामाखाली क्षेत्राची नियमितीकरण. कसं काय नियमितीकरण? कसं शक्य आहे नियमितीकरण? हे ते क्लस्टर चालू झालं.
सर्वांना प्रश्न आहे, शांत बसून जमणार नाही. तुम्ही शांत बसता, ह्याचा फायदा उचलला जातोय. साहेब माझी एवढीच विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं आणि जे मी सांगितलं त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे बघितलं तर क्लिअर दिसतो का हा क्लस्टरचा पर्याय आहे. आणि दुसरी गोष्ट, बरेच जण इथे शेवटचा पॉईंट बोलायला जाईल, मी रजा घेतो. बरेच जण इथं आपल्याला दिसतात मला की ना आपलं काल काय ठरलं होतं की आमचा विवेक हे करणार, समालोचन करणार. बरोबर, आता इथं बदलवलं तुम्ही. एक मिनिट. आणि साहेब काका काय होतं माहितीये का, इथं सगळं साहेब आहे म्हणून साहेब तुमचं सगळं इकडे पुढे आलं, पण ज्यावेळी तिथशी घरात कुठं गेलं एक फक्त विकास होतायचे, विकास घडत होतायचे, फक्त विकास कोण करतो तिथे. हा, ते दोघे जण होतं. बरं, त्यांचं नाव मला माहित नाही, विजय ते. हा, दोघे जण होते, बाकी कोणी नव्हता तिथे. धन्यवाद. ऍडव्होकेट विजय गडगे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपण त्या आपण घेऊया. यानंतर एक माझा एकच मुद्दा राहिला होता की मी परवाच्या दिवशी अगदी ह्या GR वर सही करणारे जे सुभाराव शिंदे आहेत जॉईंट सेक्रेटरी, त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना ह्या फ्री होल्ड संदर्भात आणि लीजवर भाडेपट्ट्याने देण्याचा हा जो काही GR निघालेला आहे त्या संदर्भात तुम्ही आमची फसवणूक केलेली अशा प्रकारचं त्यांना आम्ही विचारलं. तेव्हा त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले, कॉम्रेड होते त्यावेळी, अध्यक्ष होते ते आमच्यासमोर, की साहेब म्हणे आता संपूर्ण नवी मुंबईतील रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत, ज्या काही इमारती वगैरे उभ्या आहेत, त्यासह प्रकल्पग्रस्तांची 95 गावांची जागा सुद्धा, क्षेत्र सुद्धा पूर्णतः फ्री होल्ड होणार आहे. म्हणे थोडक्यात सांगायचं झालं तर नवी मुंबई येथील सगळं क्षेत्र जे आहे, भूक्षेत्र आहे, ते फ्री होल्ड होणार आहे. म्हटलं GR कुठं आहे मग साहेब? हा, त्यांनी म्हणजे सुभाराव शिंदे हा फार अभ्यासू आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे. तर म्हणे एक 5-6 दिवसामध्ये सुभाराव शिंदे GR यांची सही आहे ते, त्याने म्हणे 5-6 दिवसामध्ये त्या संदर्भातलं GR येईल असं त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. तर म्हटलं ठीक आहे, आपण वेट करूया. तर आता आपल्या नियोजनाप्रमाणे आपण आमदार साहेबांना आपण बोलणार होतो की तुम्ही ज्या परवानगी सर ऍडव्होकेट विजय गडकरी जे मुद्दे मांडले, एकच मुद्दा फक्त त्याच्यावर मी एक उत्तर देऊ इच्छितो. आपण प्रत्येकाने वेळेला ते होणं सर, कारण अध्यक्ष साहेब आता विजय गडकरी साहेब जे बोलले का बाबा जर GR झाला होता तरी कारवाई का होतात, ठीक आहे, त्याचा मुद्दा परफेक्ट आहे. कारण सामाजिक क्षेत्रात कार्य करताना प्रत्येकात त्याची कळकळ असते, बाबा निर्णय झाला तरी ती अंमलबजावणी का होत नाही. तर मी दोनच बोलले, थोडं तुम्हाला हसू येईल त्याचं. कुठलाही निर्णय झाला, जसा 12.5% निर्णय झाला होता, तो प्रत्येक लोक प्लॉट आपल्या घरी घेऊन नाही आले असे, त्याला आपल्याला जावं लागलं, अर्ज करावा लागला, स्टॅम्प ड्युटी भरायला लागली. फ्री होल्डचा निर्णय हो का भाडेपट्ट्याचा हो, आपल्या सिडकोत जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करायला लागेल, त्याच्यानंतर प्लॉटची मालकी मिळवायला लागेल. तोपर्यंत सिडकोची जे काही प्रोसेस चालू आहे ती तर थांबणार नाही. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण असं, साहेब वकील होत आहे, तुम्ही तो वकील मंडळी बसला, एखादा आपला आरोपी जर जेलमध्ये असेल, मॅजिस्ट्रेटने त्याला बेल दिली तर जेलर लगेच त्याला सोडत नाही, तुम्हाला ती बेलची कॉपी घेऊन यावं लागतं, सगळं त्याचा हिसाब किताब करायला नरगत सुटतो. मग GR झाला तर त्याच्यासाठी प्रत्येक ज्याचं बांधकाम आहे त्याला माहिती आपण नोटीस येऊ शकते, मी या जर तुम्हाला पात्र आहे पण भाडेपट्ट्याचं का असं, तर त्याने जाऊन सिडको तो अर्ज करावा लागेल, तो मान्य झाला तर त्याची जमीन मालकी झाली, तरी सुद्धा त्याचं बांधकाम नियमित नाही, कारण MRTP कायद्यानुसार त्यांनी बांधकामचे सीसीस घेतले नाही. तर ती सीसी जोपर्यंत तो घेत नाही, बांधकाम परवाना घेत नाही, तोपर्यंत जरी भाडेपट्टा असो का फ्री होल्ड असो तो अनधिकृतच आहे, कारवाई चालूच राहणार. त्यासाठी जे विजय गडगे बोलले की बाबा साहेबांनी त्यासाठी कुठले छोटंसं ऑर्डिनन्स पास करायला पाहिजे की बाबा जोपर्यंत सगळ्यांची पुनर्बांधणी होत नाही त्याला 10, 20, 25 वर्ष पण लागू शकतात. पण ज्यांनी पात्रतेनुसार भाडेपट्टा केला किंवा फ्री होल्डची ऍग्रीमेंट केली, जसं आता तुम्ही बोलले फ्री होल्ड होणार आहे, तर तोपर्यंत कारवाई तरी थांबल्या पाहिजेत. यासाठी निश्चित आमदार साहेबांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि शेवटचा मुद्दा तुम्ही जो आता मांडला होता की बाबा ह्यांना का नाही बोलून दिलं, तर ते आलेलं स्वतःच पहिला किरण पाटील मला नाही विषयानंतर बरोबर प्लीज. हे बघा आता ते बोलतील एकच नाही. हे बघा प्रोटोकॉल पाळायला पाहिजे, कृपया मी सर्वांना विनंती करतो, प्रत्येकाने सभेचा प्रोटोकॉल पाळायला पाहिजे. आपण याच्यानंतर म्हणजे माझं निवेदन झाल्यानंतर आपण जे उपस्थित आमदार आपले महोदय आहेत की प्रत्यक्ष त्यांची जी काही मुख्यमंत्र्यासमवेत जी काही बैठक झालेली आहे, त्यांनी ज्या काय त्यांची काही बाजू मांडलेली आहे त्याप्रमाणे GR निघालाय किंवा नाही, किंवा त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रयत्न केलेले आहेत, या संदर्भातला विवेचन माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि नंतर मग आपण पॉईंट टू पॉईंट आपण चर्चेला आपण जाऊया.
आपल्या प्रकल्पग्रस्तांचं दैवत लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या कर्मभूमी आपल्या रायगड जिल्हा पनवेल तालुका आणि त्यातल्या पनवेल तालुक्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गावांनी दिवा पाटील साहेबांना एखाद्या दैवताचा दर्जा दिला त्या कामोठा गावामध्ये आज आपली विस्तारित गावठाण विकास आणि नियमन या संदर्भामधली ही एक चर्चा या ठिकाणी संपन्न होते आणि या चर्चा सत्रासाठी मंचावर उपस्थित असणारे आपल्या या ठिकाणी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटीलजी, मंचावर उपस्थित असणारे सुधाकर पाटीलजी, दशरथ भगतजी, आदरणीय ताई, या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे किंवा ज्यांनी पुढाकार घेतला आहे, परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील, उपस्थित असणारे सर्वच सहकारी, सर्व या ठिकाणी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रामधले आपण सर्व सहकारी, इथे उपस्थित असणारे वेगवेगळ्या संस्थांचं प्रतिनिधित्व करणारे आपण सर्व सहकारी, राजकीय सामाजिक शैक्षणिक सगळ्या चळवळीमधून या आपल्या पनवेल तालुका, उरण तालुका, रायगड जिल्हा, नव्या मुंबईतून अनेक नियम किंवा अनेक GR आपण ज्याचा उल्लेख करू असे आपल्या संघर्षातून निर्माण करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे, वेचलेलं आहे, असे लोकनेते दिवा पाटील साहेबांचे आपण सर्व एका अर्थाने शिष्य आहोत, असे आपण सर्व सहकारी भगिनी आणि बंधू. मी सगळ्यात आधी या ठिकाणी मगाशी ज्याचा उल्लेख केला गेला की GR काढला पण त्याच्यामध्ये दिवा पाटील साहेब किंवा त्याला सुश्री नारायण नागू पाटील यांचा त्याच्यात उल्लेख नाही म्हणून निषेध करावा अशा पद्धतीच्या सगळ्यांनी मिळून सूचना केल्या. खरं तर एका अर्थानं या देशाच्या साठी सगळ्यात महत्त्वाचा ठरू शकेल आणि देशाच्या संपूर्ण जी आर्थिक अशा पद्धतीचे दळणवळण आहे याच्यामध्ये एक नंबरचा साधारणतः ठरू शकेल अशा पद्धतीचा विमानतळ आपल्या पनवेल तालुक्यात बनतोय. या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यासंदर्भात राज्य सरकारनं ठराव केलाय आणि तो केंद्र सरकारच्याकडे पाठवून दिलेला आहे. तर दिवा पाटील साहेब कोण याची जाणीव आता राज्यात, देशात आणि काही अंशाने जगात व्हायला लागलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागातून आणि ते संघर्षातून हे तत्व मान्य करावं लागलं. दिवा पाटील साहेब अनेक वेळेला सांगायचे की लढल्याशिवाय काही मिळत नसतं आणि म्हणून बऱ्याच वेळेला लढूनच आपण अनेक नियम, अनेक GR हे आपण सगळ्यांनी मिळून पदरात पाडलेले आहेत. त्याशिवाय दिवा पाटील साहेब पुढचं वाक्य सांगायचे ते काही वेळेला आपल्याला या ठिकाणी आपण काळाच्या ओघात आपण विसरत जातो की चर्चेची दारं कधी बंद करायची नसतात. चर्चेच्या माध्यमातून जे पदरात पडतं ते पदरात पाडून घ्यायचं आणि पुढच्या गोष्टी, उरलेल्या गोष्टींसाठी संघर्ष करत राहायचा. हे दिवा पाटील साहेबांनी सांगितलेलं धोरण आहे. दिवा पाटील साहेबांनी अनेक वेळेला त्यांच्या बैठकांमधून ते मांडलेलं आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं, वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा लढ्यांचं नेतृत्व करत असताना त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना दिवा पाटील साहेबांनी हे सांगितलेलं तत्व आहे. त्यामुळे एकीकडे मला असं आठवतं की 2009 साली ज्या वेळेला मी पहिल्यांदा आमदार झालो, महिना होता ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये गेला असेल, डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी कारण मी आमदार नव्यानं झालेलो होतो, रामशेठ ठाकूर साहेब नेतृत्व करत होते. रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की गरजेपोटी घरांच्या बाबतीतला विषय अजूनही हा प्रलंबित आहे आणि सिडको मात्र महोत्सव करतोय खारघरमध्ये. खारघरमध्ये एक महोत्सव होणार होता सिडकोचा, तो महोत्सव रद्द करावा आणि सगळ्यात पहिले या गरजेपोटी घरांच्या संदर्भातला निर्णय घ्यावा यासाठी आंदोलन आम्ही पुकारलं आणि त्याच्यासाठी गाव बैठका घ्यायला सुरुवात केल्या. त्या आंदोलनाची फलश्रुती अशी झाली की ते महोत्सव रद्द करावा लागला आणि 200 मीटर पर्यंतच्या घरांच्या निर्माणाच्या संदर्भामध्ये 2008 साली सिडकोनं ठराव केलेला होता. तो सिडकोनं केलेला ठराव 2006 सालापर्यंतची घरं नियमित करावीत, त्याला पहिल्यांदा मान्यता
2010 सालाच्या जानेवारी महिन्यामध्ये त्यावेळेला मिळाली होती. आंदोलन केलं विजयराव, त्याच्यातून आलेली फलश्रुती आहे. मी टोलसाठी आंदोलन केलं, मी DFCCच्या आंदोलनात सहभागी होतो, दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली JNPTच्या 12.5% आंदोलनात होतो. हे आता एका वाक्यात सांगितलं, याच्यात डिटेल सांगायचं नाही आणि ह्याच्यावरती बोलायचं. आणि बाकी सगळ्यांना वेळेची मर्यादा दिली, मला नाही असं होऊ नये, त्यामुळे वेळेच्या मर्यादेत बोलण्याचा माझा मी प्रयत्न करणार आहे. या GR 200 मीटरचा झाला, पण त्यानंतर जसं आता किरण पाटील म्हणाले त्याप्रमाणे की त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये 2 जिल्ह्याच्या कलेक्टर, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा याच्या कलेक्टरला त्यांनी सांगितलं होतं सर्वेचा सर्वे करा आणि सर्वे करून वस्तुस्थिती समोर आणा. तो सर्वे कलेक्टरच्या वतीने सिडकोनं करायला घेतला आणि सिडकोनं काय केलं की त्यावेळेला सर्वे करायला गेले. एक रोडपाली गावाच्या इथला किस्सा होता की त्यावेळेला सर्वे करायला गेले आणि सर्वे केल्यानंतर बिल्डर त्या ठिकाणी सोबत आला. लक्षात आलं की हे मोकळे भूखंड जे आहेत याचा सर्वे करायला आलेत, बांधकामाचा सर्वेचा पत्ताच नाही. तो सर्वे तिथल्या तिथं बंद करावा लागला आणि त्यानंतर तो सर्वे अशा पद्धतीने होता कामा नये असं सांगून जो बंद पाडला. किंवा 200 मीटरच का, पण 200 मीटरच्या बाहेर त्याही वेळेला काही ठिकाणचं क्षेत्र होतं. त्यावेळेच आमचं धोरण होतं की सिडको बोर्डाचा ठराव तसाच्या तसा घेतला, याच्या अंमलबजावणीला तर सुरुवात करा, मग पुढचं होईल. पण दुर्दैवानं पुढच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही कालावधी लोटला आणि मग मुंबऱ्यामध्ये एक इमारत पडली. त्यावेळेला मुख्यमंत्री झाले होते पृथ्वीराज चव्हाण साहेब. ती इमारत पडल्यामुळे ती म्हणजे सुमार दर्जाचं बांधकाम होतं आणि त्यामुळे ती इमारत पडल्यामुळे आता आहे तसंच्या तसं, कारण आता माफ करा की काही ठिकाणी जी बांधकामं झालेली आहे ही बांधकामं तकलादी स्वरूपाची आहे आणि त्यामुळे ती बांधकामं तशीच्या तशी जर नियमित केली आणि उद्या ती पडली तर त्याच्यातून राज्य सरकारवरती दोष येईल. आणि त्यामुळे त्यावेळेला असा त्यांनी निर्णय घेतला की तसंच्या तसं न करता त्याचं क्लस्टर करावं. आता क्लस्टर की आहे तशा स्थितीत घरं नियमित करावी याचा वाद चालत हा साधारणतः त्यानंतर सुरू झाला. 2019 सालाच्या निवडणुका लागायच्या होत्या, त्याच्या आधीपर्यंत हा संघर्ष होता. त्याही वेळेला मला वाटतं की मंदाताईंच्या गावातच त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लोक मोजायला गेले, त्याचा विरोध झाला आणि विरोध झाल्यानंतर ते बंद पडलं अग्रोलीमधूनच. आणि मग त्यावेळेला पुन्हा झालं की क्लस्टर नको, आम्हाला आहे तशा स्थितीमध्ये नियमित करून द्या. आणि मग त्याच्यावरच्या चर्चा झाल्या. नंतरच्या कालावधीमध्ये साधारणतः महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते. त्यावेळेला 250 मीटरचा निर्णय त्यावेळेला घोषित झाला. अर्थात या सगळ्या कालावधीमध्ये जो विलंब प्रचंड प्रमाणामध्ये झालाय, मधल्या कालावधीमध्ये कोणाची घरं मोडकळीस आली, म्हणजे गावठाणाच्या बाहेर बांधलेली घरं, सिडको म्हणतात ती अनधिकृत आहेत, आपण म्हणतो गरजेपोटी बांधलेली आहे, पण कागदावरती जागेचं मालक सिडको, कागदावरती, प्रत्यक्ष ताब्यात ती आपल्या, कारण सिडको अजूनही काही ठिकाणी डेव्हलपमेंटला पोहोचलेलीच नाही. त्यामुळे आम्ही सिडकोला सततच हे विचारत राहिलो की तुम्ही विकास केला नाही, आम्हाला आमच्या वाढलेल्या गरजा जर भागवायच्या परिवाराच्या, त्यांनी राहायचं कुठं, त्यांच्या राहायच्यासाठी म्हणून आम्ही घरं बांधली. आणि म्हणून हा GR जर आपण पाहिला की त्यांनी त्यांचा सरकारी शब्द त्याच्यामध्ये वापरलाय की त्यांनी घरं बांधलेली आहेत. तर पहिला GR ची सुरुवात आहे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नैसर्गिक वाढी पोटी गावठाण सभोवती अतिक्रमणे करून गरजेपोटी घरे बांधलेली आहे. अतिक्रमण शब्द त्यांनी वापरला, ते म्हणतात त्यांची जागा आहे म्हणून त्यांनी तशा पद्धतीचा शब्द वापरला. आता या GRच्या अनुषंगानं सन्माननीय भूषण पाटीलजी यांनी मला नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ म्हणून संघाच्या वतीनं हे जे सगळे 20 पॉइंट आहेत, त्या सगळ्या 20 पॉइंट वरती त्यांचं मत हे या ठिकाणी व्यक्त करून दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्याच्यामध्ये म्हणणं आहे की ती घराखालची जागा ही मालकी तत्वावरती मिळाली पाहिजे, भाडे तत्वावरती आम्हाला मिळू नये. आता या अनुषंगानं या ठिकाणी जेव्हा आम्ही चर्चा केल्या, मुख्यमंत्री पाटील साहेब, सुधाकर पाटील साहेब चर्चा झाली नव्हती. आमची चर्चा असीम कुमार गुप्ता, कारण टेक्निकल माणूस ते असल्यामुळे त्यांच्याकडे बैठक घ्यावी या दृष्टिकोनातून ती बैठक त्यावेळेला घेण्यात आलेली होती. तर त्या बैठकीमध्ये त्यांच्या समोर याच्या पद्धतीची मागणी विशेषत्वानं मंदाताई म्हात्रे यांनी केली
की या सगळ्या जमिनी आहेत या फ्रीहोल्ड झाल्या पाहिजे. आणि मग बाकी सर्वजण जे त्या ठिकाणी हजर होतो त्या सगळ्यांचीच ही मागणी होती की या फ्रीहोल्ड झाल्या पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं की आता हे अंतिम टप्प्यात आलंय, या दृष्टिकोनातून याला केवळ सिडको नवी मुंबई इतक्या पुरतं धरून चालणार नाही, कारण अशाच पद्धतीची मागणी पुण्यापासून संभाजीनगर प्रखंड नगर विकास खात्याचे सचिव आहेत तर त्यांचं म्हणणं सर्वत्र आहे. आणि सर्वत्र अशा पद्धतीच्या ज्या जागा ज्या भाडे तत्वावर लीज होल्ड आहे ते फ्रीहोल्ड करण्याची मागणी सर्व ठिकाणी चालू आहे. त्यामुळे त्याच्यावरचा निर्णय आपल्या पुरता वेगळा घेता येणार नाही, तो सर्वत्र घ्यावा लागेल. पण सिडको बोर्डानं तसा ठराव घेतला आणि सिडको बोर्डानं तसा ठराव घेऊन तो आता राज्य सरकारच्याकडे पाठवलाय. अपेक्षा अशी आहे की या येणाऱ्या आचारसंहिता लागू होणाऱ्या म्हणतायत त्याच्या आधी हा निर्णय जर झाला तर हा जो जी आर केलाय की ज्याच्याकडे फ्रीहोल्ड नाही पण घराखालची जागा आपल्याला देण्याचा निर्णय झाला ती भाडे तत्वावरती, ती फ्रीहोल्ड होण्याच्यासाठी त्याची अंमलबजावणी ती त्याप्रमाणे होऊ शकते. आता याचा निर्णय सिडको बोर्डाने घेतलाय. राज्य सरकारच्याकडे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे सिडकोचे आत्ताचे अध्यक्ष बोललेत, आम्ही त्या संदर्भामध्ये बोललेलो आहोत. मधल्या कालावधीमध्ये काही कॉलनी मधली मंडळी भेटलेली आहेत, त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून ही मागणी प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी केलेली आहे. या सगळ्या जमिनी त्याच्यावरती आपण बांधलेली ही जी घरं आहे या घरांच्या खालची जागा, ही घरांच्या खालचे क्षेत्र, हे क्षेत्र नियमित करण्याच्या संदर्भातला हा जी आर आहे. हा जी आर त्याच्यावरचं जे विजय गडगे म्हणाले तसं बांधकाम नियमित करण्याचा हा जी आर नाही. बांधकामाखालची जागा ही आपली नाही असं आतापर्यंत कागदावरती दिसतं. कोर्टात जर आपण गेलो, कोर्टाच्या समोर एक पक्षकार उभा राहिला, दुसरा पक्षकार उभा राहिला, कोर्टाला निर्णय अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या आधारे द्यायचा असतो. त्याच्यात बदल हे विधिमंडळ करतं, देशाच्या याच्यामध्ये संसद करते. संसदेनं बदलला, जसा सुधाकर पाटीलजींनी सांगितलं की 25(1) ही सुधारणा त्याच्यामध्ये केली. अशा सुधारणा या येतच राहतात त्या नियमामध्ये, त्या त्या कालावधीला आवश्यक आहे अशा पद्धतीनं. म्हणजे दीर्घ काळ गेला, क्लस्टर की गरजेपोटी घरं. आता या निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, माझ्या मते या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की तुमच्या घराखालचं क्षेत्रफळ हे तुमचं आहे. शेवट त्याचा 20 मुद्दे संपले. हे 20 मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये जे टाकलेले आहेत, हा शासन निर्णय जो आपल्याला याच्या पुढे आलेला आहे याच्यामध्ये असा ज्याचा उल्लेख आहे की गरजेपोटी केलेल्या बांधकामाखालील जमीन नियमित करणे हे असं आहे आणि हे जेव्हा 20 मुद्दे संपतात त्या 20 मुद्दे संपल्यावर त्याच्या पुढे आहे लिहिलेलं त्यांनी की काय आहे की गरजेपोटी केलेली बांधकामे ही युडीसीपी हे तुमचं जे तुमचा सॉरी शब्द गेला थोडे, हा युडीसीपीआर नाही, आपला शासनाचा आपला कायदा याच्या 2020 याच्याप्रमाणे बांधकाम गरजेपोटी केलेली बांधकाम क्लस्टरच्या साठीचा हा कायदा, सॉरी माफ करा, इथे लिहिलेला आहे तो क्लस्टरच्या साठीची नियमावली याच्याबाबत त्यांनी त्याच्यामध्ये दिलंय. त्याचा भाग 2 मध्ये त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की या आदेशातील उपरोक्त मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे जी बांधकामं नियमित करण्यात येतील असं क्षेत्र किंवा भूखंड किंवा घर प्रकल्पग्रस्त स्वतंत्ररित्या विकसित करू शकतील किंवा त्यांना लगतच्या क्षेत्रामधल्या क्लस्टरमध्ये ऐच्छिकरित्या सहभागी होता येईल. आता याच्यावर ऍडव्होकेट विजय गडगे म्हणाले की ऐच्छिकचा अर्थ सक्तीचा पुढच्या कालामध्ये होऊ शकतं. या अशा आदेशात तरी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला 2 चॉईस आहे तसं राहा आणि ज्यांना क्लस्टर करायचं आहे त्यांनी क्लस्टर करावं. आता काही ठिकाणी चाळी बांधल्या गेल्या, बिल्डिंगा बांधल्या गेल्या, त्या चाळी किंवा बिल्डिंगांचं जर आयुष्य हे तितकंसं नसलं आणि त्यांचा आज ही सगळी बांधकामं जी आहे ही बांधकामं नियमित करण्याचा याच्यात आदेश झालेला नाही. त्या बांधकामाच्या खालची जागा ही नियमित करण्यात आलेली आहे, कारण ती आतापर्यंत कागदावरती ती अतिक्रमण होती. आता ती नियमित झाली. आता त्याच्यावरचं बांधकाम नियमित करण्याचा अधिकार जिथे महापालिका असेल तिथे महापालिकेला आणि जिथं जे नियोजन प्राधिकरण असेल जिथे सिडको आहे तिथे सिडकोला तो अधिकार राहणार आहे. जिथे नवी मुंबई महापालिका नवी मुंबई महापालिका, जिथे पनवेल महापालिका पनवेल महापालिका. आणि याला आधार काय, तर याला आधार आहे युडीसीपीआरचा. युडीसीपीआरच्या अंतर्गत जो FSI त्याच्यासाठी लागू होतो तो FSI त्याच्यासाठी वापरता येईल. त्या बैठकीमध्ये मला वाटतं संदीप नाईक साहेब यांनी त्यावेळेला सांगितलं
की याच्यापेक्षा जास्त बांधकाम UDCPR मध्ये लागू असेल त्यापेक्षा जास्त बांधकाम हे केलं गेलेलं आहे ते सुद्धा नियमित झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं आज तरी या कायद्याच्या अंतर्गत किंवा या GRच्या अंतर्गत तशी तरतूद बांधकामाच्या नियमितीकरणाची नाही, त्याला स्वतंत्ररित्या त्याच्यासाठी मागणी करावी लागेल. आणि त्यासाठी आता हा सिडकोचा GR आला ही एक पायरी झाली की त्यांनी ती जागेच्या नियमितीकरणाचं झालं. दरम्यान शासनाचा GR जर निवडणुकीच्या आधी झाला तर शासनाच्या GRच्या अंतर्गत या जमिनी आता फ्री होल्ड होऊ शकतील. फ्री होल्ड झाल्यावरती आपल्याला फ्री होल्डच्या संदर्भामध्ये पाटील साहेब भूषण पाटील साहेब आपण सांगत होता तसं काय चार्जेस हे चार्जेस भरावे लागणार आहे. तर ते चार्जेस आपण म्हणालो 0 ते 250 साठी आहेत आणि 251 ते 500 साठी आहेत, 500च्या वरच्यासाठी आहेत, असे चार्जेसचा याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. आपण सांगितलं की हे चार्जेस कमी झाले पाहिजे आणि संपूर्ण पत्र जे आपण बनवलेलं आहे त्याच्या शेवटी म्हटलं की हे शासनाच्याकडे आपण रिप्रेझेंट केलं पाहिजे आणि शासनाच्याकडे मागणी केली पाहिजे. आता मला आणि आपल्या सगळ्यांना जे समजतं आपण सामाजिक क्षेत्रात असाल राजकारणात असाल जे आधी दिलंय त्याच्या कुठल्याच सरकारनं त्याच्या पुढच्या त्याचं कमी केलेलं नाही. 200 होतं तर 250 केलं. 250चं आता जेवढं असेल तेवढं क्षेत्र हे याच्यामध्ये म्हटलं आणि त्या क्षेत्राला त्यांनी याच्यामध्ये जे नाव दिलेलं आहे ते नाव त्यांनी दिलेलं आहे गरजेपोटी बांधकाम क्षेत्र. हे गरजेपोटी बांधकाम क्षेत्र असं त्यांनी नाव दिलं. आणि म्हणून मग काही गावं होती, आता उदाहरणार्थ आम्ही सांगायचो बैठकांमधून बोकडबिऱ्यासारखं गाव आहे तर एका बाजूला तुमचे रस्ताच जातो, एका बाजूला तुमची खाडी जाते, अशा वेळेला बांधकाम लांबपर्यंत जाणार आहे. तळोजासारखं गाव आहे, हायवे जातोय समोरून, मागच्या बाजूला जात आहे, नावड्याला शेजारून नदी जाते, अशा अनेक गावांचं वर्णन आपण करू शकतो की 250 मीटरची मर्यादा नाही, 500च्या पण बाहेर काही ठिकाणी गेलेलं आहे. असं सगळं जे बांधकाम केलेलं क्षेत्र आहे याला त्यांनी गरजेपोटी बांधकाम क्षेत्र म्हटलं आणि हे नियमित करणार म्हटलं. आता याच्या बाबतीमध्ये याच्याही पलीकडे आम्ही सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये की याच्याही पलीकडं कधीतरी असं होतं की गावांमधल्या त्या वेळच्या पद्धतीनुसार कधीतरी मागासवर्गीय समाजाची वस्ती गावापासून खूप लांब राहिली तर ती गावठाणाच्या लांब राहिली, मग आता ती याच्यात येणार नाही का, ती याच्यात आली पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं अन्य वेगवेगळ्या ज्या वस्त्या असतील, कोणीतरी या ठिकाणी पेण तालुक्यामध्ये वगैरे बेडे अशी प्रथा आहे, म्हणजे कोणाचं फार्म हाऊस बांधलं तसं शेतावरती घर बांधलेलं आहे तर शेतघर झालं, अशा घरांची जर वस्ती झाली तर त्यालाही त्या ठिकाणी नियमित झालं पाहिजे. याच पद्धतीची मागणी आम्ही त्याच्यामध्ये केली. त्याचा समावेश याच्यात त्यांनी केलेला नाही. त्यांचं म्हणणं होतं याचा विचार केला जाऊ शकतो, यांना ते हे सगळं निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी लागू करायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी हा GR याच्यामध्ये काढला. याच्यामध्ये अद्यापही सुधारणा जसं आपण सांगितल्या तशा आता ही मंडळी मांडतील किंवा मी आता याच्यामध्ये सांगतो या सूचना आपण त्यांच्या पुढे नेण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये विशेषत्वानं काय तर बरेच आता कामोठ्यामध्ये आपण बसलेलो आहे.